MHTCET 2026च्या PYQ फिजिक्स सिरीजचं हे लेक्चर नंबर 2. या लेक्चरमध्ये आपण अँग्युलर मोमेंटम अँड इट्स कन्झर्वेशन त्याचबरोबर टॉर्क याचे प्रश्न जे सीईटीला मागच्या 7-8 वर्षात विचारले ते सब टॉपिक वाईज कव्हर करणार आहोत. पहिल्या लेक्चरमध्ये मी मोमेंट ऑफ इनर्शिया आणि थेरम ऑफ पॅरलल अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस याचे प्रश्न घेतलेत. सगळ्यात मेजर टॉपिक हा आहे. नंतर 2 नंबरचा हा टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स मधून. तिसऱ्या नंबरला रोलिंग मोशन आपण कव्हर करणार पुढच्या लेक्चरला. रोलिंग मोशन आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी ते पण महत्वाचं आहे. हे करून आपलं 12वी कंप्लीट होईल आणि नंतर चौथ्या लेक्चरला 11वीचा पार्ट कंप्लीट करून आपली PYQ ऑफ रोटेशनल डायनॅमिक्स कंप्लीट होणार आहे. चला पटकन सुरू करू. सगळ्यात पहिले अँग्युलर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटम काय असतं, त्याचा फॉर्म्युला काय, त्याचे डायमेन्शन्स काय, हे सगळं नाही. जे अँग्युलर मोमेंटम सीईटीला कामाचं आहे, जिथून प्रश्न जास्तीत जास्त आलेले आहे आणि येणार पण आहे, त्यावर आपण चर्चा करणार. ठीक आहे, चला. सगळ्यात पहिले तुम्हाला लिनियर मोमेंटम आठवतं का? आपण काय करू ना, आधी ट्रान्सलेशनलच्या गोष्टी करू ज्या तुम्ही 11वीत शिकल्या. काय म्हणतोय मी, एक लिनियर मोमेंटम नावाचा प्रकार होता. लिनियर मोमेंटम त्याला कशाने डिनोट करायचं आठवतं का तुम्हाला? सर आपण त्याला डिनोट करायचो पी नी. लिनियर मोमेंटमला मी कसं लिहू शकतो? लिनियर मोमेंटम इज इक्वल टू मास इनटू वेलॉसिटी. ही वेक्टर क्वांटिटी होती म्हणून याला आपण वेक्टरचा फॉर्म लावला आहे ना. वेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे तीच लिनियर मोमेंटमची डायरेक्शन असते. जर मला याचा स्केलर फॉर्म लिहायचा असेल तर मी याला असंही लिहू शकतो. हा याचा स्केलर, हा वेक्टर फॉर्म आणि हा स्केलर फॉर्म. अजून महत्वाची गोष्ट काय की इथे तुम्ही काही गोष्टी शिकल्या असाल. काय शिकलो सर? एक तर मला सांग, तू कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुला येतो का? अख्ख्या जगाला येतो सर, हाफ mv². जे प्रश्न सीईटीला येतात ते कुठून येतात? ते के आणि पीच्या रिलेशन वरून येतात. सांगतो मी तुम्हाला. बघा, लिनियर मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जीचं काय रिलेशन आहे? हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करा की लिनियर मोमेंटम इज इक्वल टू √2 टाइम्स मास इंटू कायनेटिक एनर्जी. या 2 इक्वेशन वरून हा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करता येतो. हे 11वीला झालेलं आहे आपलं. ठीक आहे, हा झाला लिनियर मोमेंटमला कायनेटिक एनर्जीच्या टर्म्स मध्ये लिहायचा कार्यक्रम. सर तुम्ही कायनेटिक एनर्जीला लिनियर मोमेंटमच्या टर्म्स मध्ये लिहू शकता का? निश्चितपणे लिहू शकतो. जर तुम्ही दोन्ही साईडला स्क्वेअर केला तर के इज इक्वल टू काय यायला पाहिजे? दोन्ही साईडला स्क्वेअर करा, इथे p² होईल, p²/2m, p²/2m. एवढे फॉर्म्युले जर तुला माहिती आहे तर तुझे प्रश्न सुटतात बघ. मी तुला सांगतो. हे तर लिनियर सांगितलं सर तुम्ही, आपण तर रोटेशन शिकतोय. बस लिनियरच रोटेशन सारखं काम करतं. कसं? आता मी दुसरीकडे काय लिहितो, याच्याच बरोबर आपण लिहू बेटा अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम ना कशाने डिनोट करतो सर आपण? एल नी डिनोट करतो, कॅपिटल एल नी. अच्छा, ती वेक्टर क्वांटिटी का? निश्चितपणे ती वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे, आता इथे आपण मास नाही लिहित, रोटेशनल मध्ये आपण मास नाही लिहित. काय लिहितो? मोमेंट ऑफ इनर्शिया. शाबास. मग मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर वेलॉसिटी. हॅलो, लिनियर वेलॉसिटी जागी अँग्युलर वेलॉसिटी. सर याचा स्केलर फॉर्म सांगा. हे घे बेटा स्केलर फॉर्म आला. सर मला हे सांगा की रोटेशनल कायनेटिक एनर्जीला कसं लिहू शकतो आपण? रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जीला लिहिता येतं हाफ इंटू मास वापरणं गुन्हा आहे, हाफ I ω². व्हीच्या आगी ओमेगा आला. सर मला एक सांगा तुम्ही की अँग्युलर मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जीचं काही नातं आहे का? निश्चितपणे नातं आहे. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू √ऑफ काय लागेल? 2 ला 2 राहील. मासच्या आगी काय येतो बेटा? मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि कायनेटिक एनर्जी जागी के येतो. ठीक. सर कायनेटिक एनर्जीला अँग्युलर मोमेंटमच्या टर्म मध्ये लिहू शकतो का? लिहू शकतो. काय तर वरती लिनियर मोमेंटमच्या आगी काय येणार? इथे अँग्युलर मोमेंटम डिवायडेड बाय 2 टाइम्स मास नाही लिहायचं बेटा इथे. इथे काय येईल? मोमेंट ऑफ इनर्शिया. इथपर्यंत कळालं तुला? बस एवढे फॉर्म्युले जर तुला आले तर तुझं खूप कल्याण होऊन जाणार आहे. अजून एका गोष्टीवर सीईटी प्रश्न विचारते, ती गोष्ट मी पटकन डिस्कस करून टाकतो. काय की आपल्याला आहे ना एल आणि के चा रेशो माहिती पाहिजे. एल आणि के चा रेशो, त्याच्यावर प्रश्न आहेत. काय म्हणतोय मी तुम्हाला बेटा? बघ एक लक्ष दे तू. जर मी एल आणि के चा रेशो घेतला, इथून बघा, इथून आपण एल आणि के चा रेशो घेऊ. L/K माझ्याकडे काय येतं? L/K जर सर तुम्ही केलं ना तर काय यायला पाहिजे?
किती यायला पाहिजे, आय ओमेगा आणि आय ओमेगा कॅन्सल होऊन जाईल, इथे ओमेगा आणि इथे 2 आहे बघा, तर इथे येईल 1 अपॉन आय ओमेगा कॅन्सल झाला आणि याच्याकडे खाली काय ओमेगा बाय 2, ओमेगा बाय 2 हे आलं. म्हणजे एल अपॉन के चा रेशो काय आला 2 अपॉन ओमेगा. ठीक, तुम्ही असंही लिहू शकता याला उलट करून के अपॉन एल इज इक्वल टू ओमेगा बाय 2. हे पाठ करा. तुम्हाला काय काय इम्पॉर्टंट आहे, कुठले कुठले फॉर्म्युले तुम्ही सीईटीला वापरणार आहात, हा फॉर्म्युला निश्चितपणे वापराल. के बाय एल याचा रेशो आहे, जिथे अँग्युलर वेलॉसिटीचं रिलेशन आहे, आपण प्रश्न सोडवू तेव्हा तुम्हाला सांगेल. त्याचबरोबर हे महत्वाचं रिलेशन आहे अँग्युलर मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जीचं. कायनेटिक एनर्जीला कसं लिहू शकतो मी अँग्युलर मोमेंटमच्या टर्म मध्ये, हे पण महत्वाचं आहे. ठीक आहे, आणि निश्चितपणे हे दोन्ही फॉर्म्युले तर आहेतच महत्वाचे. एवढं झालंय, जायचं प्रश्नाला. चला प्रश्नाला जाऊ. खूप सराव झाला सर, आता प्रश्न करू. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. काय म्हणतो प्रश्न? प्रश्न म्हणतोय अ पार्टिकल परफॉर्म्स रोटेशनल मोशन विथ अँग्युलर मोमेंटम एल. अच्छा, दिलंय बाबा. इफ फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन इज डबल्ड इट्स कायनेटिक एनर्जी बिकम्स 1/4 द अँग्युलर मोमेंटम बिकम्स. काय म्हटले त्यांनी? फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन इज डबल्ड. म्हणजे मला म्हणायचं बेटा, आधी त्याची फ्रिक्वेन्सी एन होती, आता फ्रिक्वेन्सी किती झाली सर 2n झाली. म्हणजे आधी अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा असेल, आता अँग्युलर वेलॉसिटी किती झाली 2 ओमेगा झाली. मला इतका अपेक्षा आहे तुमच्याकडनं की बोर्डाच्या बुक मधला हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ असेल. काय पाठ असेल सर? कुठला फॉर्म्युला म्हणताय तुम्ही? ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू 2πn दिलाय की नाही? एन म्हणजे फ्रिक्वेन्सी. मग जर बेटा एन डबल झाला तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी पण डबल व्हायला पाहिजे, बरोबर आहे. पण ते काय म्हणतायत, अँग्युलर मोमेंटम विचारतायत. अँग्युलर मोमेंटम मला विचारलंय, ठीक आहे सर. आणि कायनेटिक एनर्जी पण दिली, किती टाइम होते. आता मी तुम्हाला सांगितलं की जर अँग्युलर वेलॉसिटी बद्दल मला माहिती दिली असेल आणि जर अँग्युलर मोमेंटम विचारले तर एल अपॉन के चा वापर करायचा, बरोबर आहे की नाही. आता केलंय की नाही आपण? हो सर केलेलं आहे आपण. तर मी कसं करतो बघा, के अपॉन एल. हे पण लक्षात असलं पाहिजे की काय आहे फॉर्म्युला. काय बेटा, के अपॉन एल ओमेगा बाय 2 आहे. आलं का लक्षात? के अपॉन एल किती आहे सर? ओमेगा बाय 2 झालं. आता कोण कोण किती टाइम केलंय? कायनेटिक एनर्जी किती आहे 1/4 आहे. मग सुरुवातीची कायनेटिक एनर्जी के होती, नंतरची कायनेटिक एनर्जी किती झाली 1/4 झाली. मग आता अँग्युलर मोमेंटम किती टाइम आहे? तर काही करायचं नाही बघा. मी याला कसं लिहितो, एल इज इक्वल टू कसं लिहू शकतो तू? एल इज इक्वल टू कसं लिहू शकता तुम्ही? एल इज इक्वल टू लिहा सर 2k बाय ओमेगा. लिहू शकतो काही नाही? एल इज इक्वल टू 2k बाय ओमेगा. आता तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल की एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कायनेटिक एनर्जी आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अँग्युलर वेलॉसिटी, बरोबर आहे का? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू के आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अँग्युलर वेलॉसिटी. मग याला कसं लिहायचं? L1 अपॉन L2 इज इक्वल टू, डायरेक्टली वाले डायरेक्ट येतात बघा, K1 अपॉन K2 डायरेक्ट येतील सर, डायरेक्ट रेशो होईल. आणि जे इनव्हर्सली ना, इनव्हर्सली त्याचा उलटा रेशो होतो. काय होतो सर? उलटा रेशो. म्हणजे इथे बेटा ओमेगा 2 आणि इथे काय येईल ओमेगा 1. म्हणजे इथे L2 आहे तर इथे ओमेगा 2 येईल, इथे L1 आहे तर इथे ओमेगा 1 येईल. बस प्रश्न झालेला आहे. आता काही करायचं नाहीये. L1 इज इक्वल टू, L1 ला काय करू आपण? L1 ला L टाकून देऊ. L अपॉन L2 इज इक्वल टू सर K1 अपॉन K2. मला सांग K1 ला किती घेतले आपण? K घ्या. K2 किती आहे सर? K बाय 4. शाबास. इंटू ओमेगा 2. ओमेगा 2 किती बेटा? 2 ओमेगा. आणि हे किती सर? ओमेगा. हे कॅन्सल होऊन जाईल, हे पण कॅन्सल होऊन जाईल. 4 दुने 8 येणार आहे. L2 यायला पाहिजे L अपॉन 8. विषय संपलेला आहे. L अपॉन 8 फॉर्म्युला पाठ असणं आवश्यक आहे. जर तुला हा फॉर्म्युला माहिती असता, या रेशोवर सीईटी प्रश्न विचारते हे आधीपासून जर तुला माहिती असतं तर तुझं कॅल्क्युलेशन पटपट होतं. नाहीतर मग तू एक एक टर्म लिहित बस, त्याला खूप वेळ लागतो. ठीक आहे, चला पटकन आपण दुसऱ्या प्रश्नावर जाऊ. काय म्हणतोय दुसरा प्रश्न? द रोटेटिंग बॉडीज पी अँड क्यू ऑफ मासेस m and 2m. बरं दिलंय. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय. कोणाचं मोमेंट ऑफ इनर्शिया? IQ इज ग्रेटर दॅन आणि इक्वल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन LP अँड LQ विथ अँग्युलर मोमेंटम रिस्पेक्टिव्हली. देन पुन्हा एकदा आपल्याला अँग्युलर मोमेंटमचं कंपॅरिझन विचारलंय. इथं रेशो न विचारता त्यांनी ग्रेटर, लेस का इक्वल आहे ते विचारलंय. बेटा एक गोष्ट सांग मला, इथे अँग्युलर वेलॉसिटी दिलेली आहे का? दिलेली नाहीये. अँग्युलर वेलॉसिटी दिली आहे का? बिलकुल दिलेली नाहीये. मग काय दिलंय सर आपल्याला? काय काय दिलंय मला सांग? अँग्युलर मोमेंटम विचारलंय. अच्छा, कायनेटिक एनर्जी दिली का आपल्याला? कायनेटिक एनर्जी बद्दल बोलतायत का? हो दिलेलं आहे. अच्छा, मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दल गप्पा चालल्या आहेत का? चालल्यात. याचा अर्थ मी कुठलं रिलेशन वापरणार आहे? L इज इक्वल टू √2KI. बरोबर आहे ना? हे रिलेशन बघा, आता मी लिहून दिलंय तुम्हाला. IK बरोबर आहे की नाही? 2IK. मग झालं, मी डायरेक्ट लिहितो L इज इक्वल टू √2IK.
पण आपण काय करू, रेशोने सॉल्व्ह करू, रेशोने, कारण आपल्याला बघायचे कोण मोठे कोण छोटे. बघा मी कसं करतो, एल क्यू अपॉन एल पी, एल क्यू अपॉन एल पी इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. अरे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे की नाही, मग यायला पाहिजे अंडर रूट 2 2 कॅन्सल होऊन जाईल, 2 2 दोघांकडे कॅन्सल होऊन जाईल. इथे येईल बेटा आय क्यू के क्यू अपॉन अपॉन पुन्हा एकदा सर रूट मध्ये काय येणार आहे, आय पी के पी. काही गडबड नाही सर. रूट रूट कॅन्सल व्हायला पाहिजे का, येडा आला का तू, 12वीला गेला आता. रूट रूट असा कॅन्सल होत नाही. एल क्यू अपॉन एल पी 11वीत करायचो बरं का सर आम्ही सुरुवातीला, हा आता नाही करायचं पण असं. आय क्यू के क्यू अपॉन आय पी के पी जमतंय सर. आता बेटा मला सांग, मोमेंट कायनेटिक एनर्जी इक्वल आहे की नाही, कायनेटिक एनर्जी इक्वल आहे बघा, दिसतंय की इथं कायनेटिक एनर्जी इक्वल आहे. मग कायनेटिक एनर्जी इक्वल आहे, त्याला कॅन्सल करून टाक. मग काय आलं, हे आलं सर एल क्यू अपॉन एल पी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आय क्यू अपॉन आय पी. आता मला सांगा, त्यांनी सांगितलंय आय क्यू इज ग्रेटर दॅन आय पी. आय क्यू जर मोठा असेल आय पी पेक्षा बरं का, तर ही जी टर्म आहे याच्या आतमध्ये जर 1 पेक्षा मोठा असेल तर ही जी टर्म आहे बेटा ही ग्रेटर दॅन 1 येईल की नाही, ग्रेटर दॅन 1. हो सर, हे जर ग्रेटर दॅन 1 आलं तर मी म्हणू शकतो एल क्यू इज ग्रेटर दॅन एल पी. एल क्यू इज ग्रेटर दॅन एल पी म्हणू शकतो की नाही, निश्चितपणे म्हणू शकतो. म्हणजे कुठला आन्सर आलं पाहिजे, डी आन्सर आलं पाहिजे. एकाच फॉर्म्युल्यामध्ये हा एक प्रश्न गार होत नाही, अजून भरपूर प्रश्न आहे. एकही असा प्रश्न तुला मिळणार नाही है ना. बघा सीईटीने जर मागच्या वर्षामध्ये 100 प्रश्न विचारले असतील ना, तर 100 पैकी 90+ प्रश्न आपण कव्हर करणार. 90+. काही प्रश्न असे असतात जे कोणालाच येत नाही किंवा जेव्हा रेअरली असतात, त्या प्रश्नांना हात न लावता जे प्रश्न वारंवार विचारले जातात, ज्या टॉपिकवर वारंवार सीईटी विचारते आणि जिथून आपल्याला फिजिक्समध्ये 50 पैकी 42 43 44+ स्कोर करायचे, तिथे आपण फोकस करणार. ठीक आहे. टू बॉडीज रोटेट विथ अ कायनेटिक एनर्जी K1 and K2, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट देअर ऍक्सिस I1 I2. बरं काय सांगितलं, रेशो ऑफ अँग्युलर मोमेंटम. अरे थकलो यार मी, हे आता लिहू परत एकदा तेच आहे, आय आणि के दिलाय, मग मी डायरेक्ट लिहितो L1 अपॉन L2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ. आता मी डायरेक्ट लिहिणार अंडर रूट ऑफ, लिहू शकतो का मी, काय लिहिता सर तुम्ही, I1 K1 अपॉन I2 K2. जसं आता इथे लिहिलं होतं बघा, इथे असं लिहिलंय की नाही, हे नंतर रूट मध्ये आलं की नाही, तसंच. मग आता काही करायचं नाहीये, डायरेक्ट आन्सर येऊन जाईल L1 अपॉन L2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ. मला सांग बेटा I1 अपॉन I2 ची व्हॅल्यू दिली का, I1 अपॉन I2 इथून बघ, I1 अपॉन I2 किती येईल, 1/3. I1 अपॉन I2 1/3 येईल, इथे लिही 1/3. K1 अपॉन K2 किती आहे, K1 अपॉन K2 किती आहे, इथे किती येणार आहे 27. K1 अपॉन K2 27 येईल. मग 27/3 किती होतं, 9. 9चा रूट किती आला, 3. म्हणजे L1/L2 किती आलं. रेशो ऑफ देअर अँग्युलर मोमेंटम किती आलं, 3:1. अरे किती सोपे प्रश्न आहे. 2022 21 20 ला विचारलाय है ना. 2023 चा प्रश्न बघा, रिजिड बॉडी रोटेट्स विथ अँग्युलर मोमेंटम इफ इट्स रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज मेड 4 टाइम्स अँग्युलर मोमेंटम विल बिकम. अँग्युलर मोमेंटम विल बिकम. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, रिजिड बॉडी रोटेट्स विथ अन अँग्युलर मोमेंटम एल. बर परत तेच आहे, L2 अपॉन L1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ I1 K1 अपॉन I2 K2. बघा त्यांनी काय काय विचारलंय, त्यांनी इफ इट्स रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज मेड 4 टाइम्स. 4 टाइम्स म्हणजे K2 4 K1 आहे. आता सर मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दल त्यांनी काही बोलले नाहीये. मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दल काही बोलले का नाही. पण एक बघा, एक इथे बघा थोडंसं लँग्वेज अ रिजिड बॉडी रोटेट्स विथ अँग्युलर मोमेंटम एल. हे रिजिड बॉडी दिसतं का. रिजिड बॉडीचा अर्थ असा आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया कॉन्स्टंट आहे. काय सर, मोमेंट ऑफ इनर्शिया कॉन्स्टंट आहे. आता इथे 2 बॉडीज रोटेट सांगितले, 2 बॉडीज, त्या 2 वेगवेगळ्या बॉडींचं कंपॅरिझन आहे. इथे सेम बॉडी, ती सेम बॉडी जर रोटेट करते तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया बदलणार नाही जोपर्यंत त्यांनी दिलं नाही तोपर्यंत. म्हणजे इथे मी म्हणतो ना, आय काय असेल सर, कॉन्स्टंट असेल. मग आय जर सेम आहे बेटा, आता आन्सर येऊन जाईल तुझं L2 अपॉन L1. अच्छा मी उलटा रेशो लिहिला इथे असेल L1 अपॉन L2. मग येईल L1 अपॉन L2 इज इक्वल टू, तुम्ही आय कॅन्सल करून टाका आणि K1 अपॉन K2 च्या काय लिहू शकता तुम्ही, किती टाइम झाले कायनेटिक एनर्जी रोटेशनल 4 टाइम झाले ना, 4 K1. आता करून टाका, तुमचा आन्सर येऊन जाईल. आन्सर यायला पाहिजे, आन्सर किती यायला पाहिजे, 2L यायला पाहिजे बहुतेक आन्सर. L2 इज इक्वल टू 2L हे आन्सर यायला पाहिजे. कळते काय करतोय मी, 100%, काही विषय नाही. पुढचं बघा, आता हा पर्सेंटेजचा प्रश्न आहे बरं का. हा प्रश्न तुम्ही करून टाकाल.
हा प्रश्न बघा काय, टू बॉडीज ए अँड बी हॅव द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस ऑफ देअर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज इक्वल, कायनेटिक एनर्जी इक्वल दिलेली आहे आणि काय विचारलंय, अँग्युलर मोमेंटमचा रेशो विचारा. किती वेळा सीईटी तेच ते रिपीट करते. प्रश्न प्रॅक्टिस करा, वारंवार त्या फॉर्म्युल्याची प्रॅक्टिस करा, निश्चितपणे तुमचा स्कोर खूप चांगला येईल. ठीक आहे ना. चला, इफ अँग्युलर वेलॉसिटी ऑफ बॉडी रोटेटिंग अबाउट गिव्हन ऍक्सिस इन्क्रीजेस बाय देन इट्स कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन विल बिकम. अँग्युलर वेलॉसिटी ऑफ अ बॉडी, याचा अर्थ काय ना, एकच बॉडी येते, काही दिलं नाहीये, म्हणजे मी आयला काय करू शकतो सर, कॉन्स्टंट पकडू शकतो. एकच बॉडी भेटते है ना, दोन बॉडी नाही, जसं इथे दोन बॉडी आहेत म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळे आहे. ठीक, बर. मग आता काय करू सर, आता काय करायचं बघ, सगळ्यात पहिले मी फॉर्म्युला लिहितो, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन. मगाशी सांगितलं तुला के इज इक्वल टू किती असतं बेटा, हाफ इंटू आय ओमेगा स्क्वेअर. तू काय कर, सरळ रेशो घेऊन टाक, काही आलं नाही ना रेशो घ्यायचा, काही ना काही चांगलं होऊन जाईल. K1 अपॉन K2 इज इक्वल टू यायला पाहिजे ओमेगा 1 अपॉन ओमेगा 2 चा स्क्वेअर. काय डाऊट आहे का याच्यात? अजिबात डाऊट नको, कारण हाफ आय कॅन्सल होऊन जाईल, आय कॉन्स्टंट आहे. ओमेगा 1 चा स्क्वेअर अपॉन ओमेगा 2 चा स्क्वेअर, म्हणजे ब्रॅकेटमध्ये पूर्ण स्क्वेअर लिहू शकतो मी, काही विषय नाही. आता प्रश्न असा आहे सर, हे 20% वाढल्याचा अर्थ काय होतो? 20% वाढलं म्हणजे काय बघ, नीट लक्ष दे. एक फॉर्म्युला पाठ कर, एफ इज इक्वल टू आय 1 प्लस और मायनस एक्स अपॉन 100. आणि तर एक्स काय सर, एक्स आहे बेटा पर्सेंटेज चेंज. काय म्हणतोय मी, जर एखादी क्वांटिटी पर्सेंटेज त्याचा चेंज दिला असेल तर ती फायनल क्वांटिटी इनिशियल क्वांटिटीच्या टर्म्स मध्ये कशी एक्सप्रेस करायची, त्यात फॉर्म्युला आहे. जसं माझं वजन 100 किलो आहे, जे की नाही आहे पण तरी मी म्हणतो 100 किलो आहे, तर माझं वजन 100 किलो आहे आणि ते जर 15% कमी झालं तर मला कसं लिहावं लागेल, मला फायनल वजन पाहिजे माझं, मग कसं लिहिल मी, मग इनिशियल काय होतं 100 किलो होतं. अच्छा, 1 प्लस और मायनस, कमी झाले 15 किलोनी, कमी झाले 15 किलोनी म्हणजे मायनस, आणि 15 किलो म्हणजे 15% म्हणायचं मला, किलो नाही 15% कमी झाले, 15% कमी झाले म्हणजे इथे 15 लिहिलं अपॉन 100. हे किती येईल, हे कॅल्क्युलेट कराल तर किती येईल, हे यायला पाहिजे बेटा 85. आलं का लक्षात मी काय म्हणतोय? हा येस सर, लक्षात आलं. मग हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करा. मग आता मी डायरेक्ट इथे येतो. आता आपल्याला काय म्हणतायत ते, आपल्याला म्हणतायत की अँग्युलर वेलॉसिटी वाढली आहे. किती टाइम वाढली आहे सर, 20% वाढली. मग कसं येईल, मग मला ओमेगा 2 पाहिजे. फायनल अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल किती होती ओमेगा 1 वाढली म्हणून प्लस कितीने वाढली 20%, 20/100. हे कॅल्क्युलेट केलं तर यायला पाहिजे ओमेगा 2 इज इक्वल टू किती, ओमेगा 2 इज इक्वल टू किती बेटा 1.2 ओमेगा 1. आता एक काम करू आपण, मला सांगा इथून ओमेगा 2 अपॉन ओमेगा 1 किती येतो 1.2. जर याचा स्क्वेअर घेतला तर किती येईल, ओमेगा 2 अपॉन ओमेगा 1 चा स्क्वेअर जर आपण घेतला तर किती यायला पाहिजे 1.44 यायला पाहिजे का 1.44, निश्चितपणे यायला पाहिजे. दोन्ही साईडला स्क्वेअर करून टाका. ठीक, आता एक गोष्ट बघ, माझ्याकडे इथे काय ना K1 अपॉन K2 किती आहे ओमेगा 1 अपॉन ओमेगा 2 चा स्क्वेअर. मी असं लिहू शकतो का मग K2 अपॉन K1 इज इक्वल टू, उलटून दिलं याला, अरे उलटून देऊ शकतो, बरोबर देऊ शकतो. म्हणजे ओमेगा 2 बाय ओमेगा 1 चा स्क्वेअर किती आलाय सर 1.44. म्हणजे मी असं लिहितो बघा K2 बाय K1 इज इक्वल टू 1.44. देअरफोर काय लिहिता येईल, K2 इज इक्वल टू 1.44 K1. एखादी गोष्ट आधीच्या गोष्टीपेक्षा 1.44 टाइम्स झाली आहे, याचा अर्थ ते 44% वाढली आहे. अरे बरोबर आहे की नाही, तुझ्याकडे 100 रुपये होते, म्हणजे माझ्याकडे आधी माझी व्हॅल्यू x आहे, आता 1.44 x आहे, याचा अर्थ कितीचा पर्सेंटेज चेंज आहे 44% आहे. इतकं तर येत असेल रे, 12वीत आहात, गणिताचे विद्यार्थी आहात, बरोबर आहे ना. ओके सर, पीसीबी वाले बघून घ्या, जे पीसीबी वाले लेकर बघत असतील तुमच्यासाठी लिहिले बेटा आहे ना. ओके सर, चला पुढे जाऊ आपण. आता हे किती वेळा करायचं, सांग मला. 1000दा. अ बॉडी रोटेटिंग अबाउट इट्स ओन ऍक्सिस अबाउट रोटेशनल कायनेटिक एनर्जी दिली, अँग्युलर मोमेंटम दिले, मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलाय. इथे काय विचारलाय, मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलाय. काय दिले मला, काय दिले, रोटेशनल कायनेटिक एनर्जी दिली, अँग्युलर मोमेंटम दिले. मी तुम्हाला सांगितलंय मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलाय, काय करायचं, रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला तुला येतो का, एल इज इक्वल टू एकच तर फॉर्म्युला आहे रे 2IK. बस इथून करून टाक बेटा. रोटेशनल कायनेटिक एनर्जी x दिले, अँग्युलर मोमेंटम y दिले. अच्छा, इथे y यायला पाहिजे, इथे 2IX. बस आता इथे काही नाही, स्क्वेअर बिअर करून टाक, आन्सर येऊन जाईल तुझं. ठीक, त्याच्यानंतर इथे काय दिले
हा UCM करतोय बघा. अ पार्टिकल ऑफ मास m इज परफॉर्मिंग UCM ऑन इन अ सर्क्युलर. 2025 चा प्रश्न आहे. सेम विचारतात रे, सेम विचारतात. मी आता सिद्ध करतो बघ. 2025 ला UCM आहे बेटा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, रोटेट करतोय. अँग्युलर मोमेंटम अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर सर्कल अँड परपेंडिक्युलर टू प्लेन इज L. अँग्युलर मोमेंटम देऊन ठेवलंय है ना. एखादा पार्टिकल याचा तो असा UCM करतोय आणि याचं हा मास आहे, हा डिस्टन्स R दिलाय आणि तो असा काहीतरी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये चाललाय. त्याचा अँग्युलर मोमेंटम L दिले. देन कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल इज. कायनेटिक एनर्जी विचारली, कायनेटिक एनर्जी विचारली आणि अँग्युलर मोमेंटम दिले. तुला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती का इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंटम? मी शिकवलंय की नाही? हो सर, तुम्ही एक सांगितला होता फॉर्म्युला पाठ करायला. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू L²/2I. अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला आहे आणि कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंटमचा हा फॉर्म्युला आहे. अरे हो की नाही? येस सर. म्हणजे बेटा मला काय लिहिता येईल? L²/2. सर आय काय? या मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल का तुला? मासच फिरतंय फक्त, डिस्क बिस्क काही नाही. मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे? mr². L²/mr² च्या प्रोपोर्शनल बघा. कायनेटिक एनर्जी इज प्रोपोर्शनल टू L²/mr². प्रोपोर्शनल म्हटलंय त्यांनी. L²/mr² कुठे? इथे. काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम नाही सर. याला डायमेन्शननी पण करू शकता का तुम्ही? याला डायमेन्शननी पण करू शकतात का? कोणाचंच डायमेन्शन मॅच करणार नाही, फक्त डी ऑप्शनचं करेल. पण ते करण्यापेक्षा हे सोपं आहे की नाही? सोपं आहे, 100% सोपं आहे सर. चला आता दुसरा टाईप. पहिला टाईप काय शिकलो आपण आतापर्यंत? काय बघितलं? अँग्युलर मोमेंटमवर कसे प्रश्न येतात, अँग्युलर मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जीचं नातं, पर्सेंटेज चेंज वाले पण प्रश्न बघितलं, सगळं आपण कव्हर केलं. दुसरा टॉपिक जो आहे बेटा, दुसरा पॅटर्न जो आहे ज्याच्यावर सीईटी फोकस करते, तो आहे कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. जसं मी तुम्हाला आधी शिकवलं, आधी लिनियर शिकतो आपण, मग आपण अँग्युलर शिकतो, म्हणजे आपल्याला लवकर कळतं. ठीक आहे. सगळ्यात पहिले मला सांग, तुला फोर्स माहिती आहे का? फोर्स कसा लिहायचो आपण? न्यूटन लॉ ऑफ मोशन मध्ये फोर्स माहिती आहे का? न्यूटनचा दुसरा लॉ. सर एक्सटर्नल फोर्सला आपण लिहायचो रेट ऑफ चेंज ऑफ काय लिहायचो सांग बरं मला? लिनियर मोमेंटम. बरोबर आहे? एकदम बरोबर आहे सर. बेटा जर एक्सटर्नल फोर्स माझ्याकडे 0 असेल, माझ्याकडे एक्सटर्नल फोर्स नाही आहे बॉडीवर, तर मला सांग एक्सटर्नल फोर्स 0 असेल तर मी म्हणू शकतो की dp/dt जे आहे, dp/dt 0 आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम 0 आहे. याचा अर्थ एखादी गोष्ट टाइम नुसार बदलत नाहीये, म्हणजे ती गोष्ट कॉन्स्टंट आहे. ती गोष्ट काय? कॉन्स्टंट आहे. म्हणजे मी म्हणतो इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. आठवतंय तुला हे? इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. आपण असं लिहायचो बघा तिथे, m1v इनिशियलचा वेक्टर इज इक्वल टू m2v फायनलचा वेक्टर. आठवतं तुम्हाला? लिहायचो असं 100% लिहायचो आपण, है ना. जर दोन मासेस असतील तर m1v1 प्लस m2v2, m1u1 प्लस m2u2 इज इक्वल टू m1v1 प्लस m2v2. हे 11वीला शिकलाय. थोडंफार जर तुम्ही क्लास अटेंड केले असतील तर. त्याच्यानंतर असंच तुम्ही काय करा सर, आम्हाला असंच दाखवा तुम्ही रोटेशनला काय असतं. रोटेशनला तसंच असतं बेटा. इथे टॉर्क असतो, टॉर्क कव्हर करणार आहे मी, काळजी करू नको. बेसिक फोर्स काय करतो? बॉडीला चालवतो. टॉर्क काय करतो? फिरवतो. एवढं माहिती पाहिजे. बोर्डाची परीक्षा देणार आहे तू, बरोबर आहे का? मग टॉर्क इज इक्वल टू, फोर्स जागी टॉर्क इज इक्वल टू लिनियर मोमेंटम नाही लिहायचं सर इथे, मग काय लिहायचं? अँग्युलर मोमेंटम. आलं सर. त्याच्यानंतर जर माझ्याकडे टॉर्क 0 असेल बॉडीवर, एक्सटर्नल टॉर्क जर 0 असेल, तर मी काय करू शकतो? तर मी म्हणू शकतो की रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू 0. म्हणजेच मी म्हणू शकतो अँग्युलर मोमेंटम जे आहे ना ते इक्वल राहतं इनिशियल आणि फायनल. यालाच आपण काय म्हणतो? कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. याला कसं लिहायचं सर? I1 ओमेगा इनिशियलचा वेक्टर इज इक्वल टू I2 ओमेगा 2चा किंवा ओमेगा Fचा फायनल वेक्टर. मी सॉल्व्ह करून दाखवेल, काळजी करू नका. सीईटी कसे प्रश्न विचारते याच्यावर. हा तर फॉर्म्युला झाला. सीईटी काय काय बघा, तुम्हाला काय काय बघायला मिळेल. एक तर आहे चाइल्डवाला क्वेश्चन, ते विचारतात. चाइल्डवाला म्हणजे की एखादा प्लॅटफॉर्म आहे, हा एखादा प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मवर एखादं लेकरू उभं आहे ना, एखादं पोरगं उभं आहे आणि त्यांनी असा हात पसरवलाय, आणि तो आता फिरतोय असा, है ना, असा फिरतोय. बरोबर. मी असं मानलं की या ऍक्सिसच्या अबाउट, ही जी ऍक्सिस आहे ना
या ऍक्सिसच्या अबाउट हा प्लॅटफॉर्म जो आहे तो ω1 वेलॉसिटीने फिरायला लागलाय. असा फिरत असेल. ठीक. आता काय केलं ना, या पोराला काहीतरी सुचलं है ना, हे असं करत होतं, त्यांनी कोणाला तरी बघितलं आणि त्यांनी असं करून टाकलं है ना, कोणीतरी असेल, कोणाला तरी बघून असं केलं आणि आता परत असं फिरायला लागलं. तर बेटा काय होतं बघ, तर आता हा प्लॅटफॉर्म असा झाला आणि त्या पोराचे हात काय झाले, ते थोडेसे जवळ आलेले आहेत. हात जर जवळ आले बॉडी पासून, त्या ऍक्सिस पासून मास जवळ आलं म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होतो. बरोबर आहे. ही ऍक्सिस आहे, या ऍक्सिस पासून मास जवळ आलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होतो. बरं सर, मग आता मला सांग तू एक गोष्ट की ω2 याची स्पीड बदलली, अँग्युलर स्पीड का बदलली? का बदलली? कारण की मला माहिती होतं I1, काय माहिती होतं आपल्याला, I1 ω1 इज इक्वल टू I2 ω2. कारण एक्सटर्नल टॉर्क नाहीये, एक्सटर्नल कोणीच नाही फिरवणार, ते त्याच करतं येण्यासारखं. बरोबर आहे. मग बेटा मला सांग, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला, तुला दिसतंय का? बघ, मोमेंट ऑफ इनर्शिया I2 जो आहे तो कमी आहे. मी म्हणतो मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झालाय, याचा अर्थ अँग्युलर वेलॉसिटी वाढली पाहिजे. एखादी गोष्ट जर कमी झाली तर दुसऱ्या गोष्टीला वाढावं लागेल, सो दॅट त्यांचं प्रोडक्ट कॉन्स्टंट राहील. आलं का लक्षात? एकदम सोपं आहे. चाइल्डचं केस आहे. त्याच्यानंतर अजून काय विचारतात बघा, हे तर सोपं आहे. त्याच्यानंतर सर एक असं असतं अजून की टर्न टेबलवाले प्रश्न आहेत. टर्न टेबलवाले काय? टर्न टेबलवालं असं की जसं एखादं डिस्क आहे आपल्याकडे, ही डिस्क आहे, ठीक आहे, ती फिरायला लागली, कितीने फिरते? परत एकदा मी म्हणतो ω1 वेलॉसिटीने फिरते. आता मी काय केलं, मी याच्यावर आजूबाजूला मासेस बसवले, जसं हे M1 मास आहे आणि हे काय सर M2 मास आहे. आणि आता याची वेलॉसिटी बदलली, अँग्युलर वेलॉसिटी. का बदलली? पुन्हा एकदा त्यामुळेच बदलली कारण की त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज झालेला आहे. बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया का चेंज झाला? कारण इथे I1 फक्त या डिस्कचा येईल है ना. मी म्हणतो I1 ω1 इज इक्वल टू I2 ω2. तुम्ही जर नीट बघत असाल तर तुम्हाला दिसत असेल की I2 जो आहे तो यावेळेस मोठा आहे I1 पेक्षा, कारण मास ऍड झाले. मास ऍड झाले म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला. कारण की I2 इज ग्रेटर दॅन I1, याचा अर्थ मी म्हणू शकतो बेटा की ω2 आहे ना हा कमी असेल ω1 पेक्षा. एकदम सोप्या गोष्टी आहे, आपण सॉल्व्ह करून बघू म्हणजे आपल्याला कळेल याला अप्लाय कसं करायचं. ठीक आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, अ चाइल्ड इज स्टँडिंग विथ द फोल्डेड, बघा चाइल्डचं केस आहे. चाइल्ड इज स्टँडेड विथ द फोल्डेड हँड्स ॲट द सेंटर ऑफ द प्लॅटफॉर्म रोटेटिंग अबाउट सेंट्रल ॲक्सिस. बर, कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टम इज के. कायनेटिक एनर्जी देऊन ठेवली मला. द चाइल्ड नाउ स्ट्रेचेस हिज आर्म, त्यांनी आर्म स्ट्रेच केले. ठीक. सो दॅट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टम बिकम्स डबल. बघा, आधी मोमेंट ऑफ इनर्शिया I होता, नंतर मोमेंट ऑफ इनर्शिया किती झाला सर 2I. आधी अँग्युलर मोमेंटम L होतं, अँग्युलर मोमेंटम L होतं. त्यांनी काय विचारले? कायनेटिक एनर्जी विचारली. अँग्युलर मोमेंटम L होतं, नंतर अँग्युलर मोमेंटम किती राहील? Lच राहील. सर पण त्या चाइल्डने असं केलं ना? नाही, तेच तर कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे. आताच सांगितलं ना, अँग्युलर मोमेंटम बदलत नाही बरं का. आता त्यांनी काय विचारलंय की जर सुरुवातीला कायनेटिक एनर्जी K होती तर आता नवीन कायनेटिक एनर्जी किती आहे? काहीही करायची गरज नाही, डायरेक्ट प्रश्नाला उडवायचं. कसं उडवायचं सर? तुला ILK चा फॉर्म्युला माहिती आहे का? काय रिलेशन आहे? आपण बघितलं ना, काय रिलेशन आहे सांग. सर रिलेशन आहे, तुला माहिती आहे का काय रिलेशन आहे? 100% मला माहिती आहे सर, तुम्ही आता लिहून दिलं होतं की L असतं √2KI. मी डायरेक्ट लिहितो L2/L1. L2/L1 लिहू शकतो √K2I2/K1I1. ह्याच्यातच आयुष्य गेले आपले. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता कायनेटिक एनर्जी, अच्छा कायनेटिक एनर्जी विचारली त्यांनी. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी विचारली. मग एक काम करू, आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लावून टाकू. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला अजून सोपा पडेल. कायनेटिक एनर्जीचा काय फॉर्म्युला होता? कायनेटिक एनर्जी होती सर L²/2I. हा फॉर्म्युला लावल्यावर अजून सोपं पडेल. मग आता मी डायरेक्ट लिहितो बघा, K2/K1. नीट लक्ष द्या आता, K2/K1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. बघा, K2/K1 जर केला तर L आणि 2 तर कॉन्स्टंट आहे, L तर कॉन्स्टंट आहे, तो कॅन्सल होऊन जाईल. बरोबर. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. कायनेटिक एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोमेंट ऑफ इनर्शिया. बरोबर आहे का? इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे इथे K1 येते, इथे काय यायला पाहिजे? I1 यायला पाहिजे खाली. अच्छा, आणि सर इथे K2 येते, इथे यायला पाहिजे I2. यालाच म्हणतो आपण इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया किती सांग बरं? मोमेंट ऑफ इनर्शिया कायनेटिक एनर्जी इज K. मोमेंट ऑफ इनर्शिया डबल व्हायला लागला म्हणते, K2/K1. I1 ला जर मी I पकडला, I2 ला जर 2I पकडला तर हे किती यायला पाहिजे? K2 इज इक्वल टू यायला पाहिजे K1/2. याचा अर्थ सर कायनेटिक एनर्जी हाफ झाली. ए आन्सर.
प्रश्नांना उडवायला शिका. प्रश्नांना उडवायला शिका. चला. A man standing on turntable is rotating at a certain angular frequency with arms outstretched. असे ठीक आहे. ही सडन 2025 चा प्रश्न आहे बघा. तू जर बघितलं ना लेका तर 2021 आणि 2025 लँग्वेज सेम आहे, फक्त वेगवेगळं कॅल्क्युलेशन थोडंसं वेगळं विचारतात, बाकी काही नाही. ठीक आहे. With his arm outstretched, he suddenly folds his arm. ठीक आहे. If moment of inertia of the folded arm is 75% of outstretched arm. नीट लक्ष दे. पहिले माझ्याकडे I होता मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. नंतर काय ना 75% ऑफ I. 75% ऑफ I चा अर्थ काय होतो? असंच होतं का? टक्क्यांचं तुला फ्रॅक्शन मध्ये करता येतं का? करता येतं सर. म्हणजे मी याला असं लिहू शकतो 0.75 I लिहू शकतो. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया. काय सांगितले त्यांनी? रोटेशनल कायनेटिक एनर्जी विल बी. अरे यार, अँग्युलर मोमेंटम आधी एल होतं, आता पण किती राहणार आहे? एल राहणार आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जी आधी के होती, नंतरची रोटेशनल कायनेटिक एनर्जी मला माहिती आहे का? नाही माहिती. मी आता डायरेक्ट फॉर्म्युला वापरणार. कुठला फॉर्म्युला? जो मगाशी वापरला. काय होता सर? के इज इक्वल टू एल स्क्वेअर अपॉन 2I. मग आता डायरेक्ट करतो. K2 अपॉन K1 इज इक्वल टू I1 अपॉन I2. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. एल तर कॉन्स्टंट आहे तसं. मग आता काय नाही करायचं. K2 अपॉन K1 इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया सुरुवातीला I, नंतर किती सर? 0.75 I. कॅल्क्युलेशन कर लेकरा, किती येईल हे? यायला पाहिजे बघ 4/3I, म्हणजे 1.4/3 फक्त एवढंच यायला पाहिजे. I ची गरज नाही, कॅन्सल होऊन जाईल. 1.33 चेक करा एकदा. 1.33 याचा अर्थ काय? K2 इज इक्वल टू 1.33 टाइम K1. किती टक्क्यांनी वाढले सांग बरं? तुला दिसतंय काय वाढले? K2 इज इक्वल टू 1.33 K1. याचा अर्थ 33% वाढलं येते. 33% वाढलंय म्हणजे कुठला ऑप्शन येणार आहे? हे ऑप्शन. मला सांग तुझा कॉन्फिडन्स वाढायला लागला की नाही? जमतायत का प्रश्न? 100% जमतील. शेवटपर्यंत लेक्चर बघायचं, सगळे लेक्चर फॉलो करायचे, त्याच्या नोट्स काढायच्या. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की या लेक्चरचा तुम्हाला सीईटीला फायदा होणार आहे. कारण तुम्ही बघितले की सीईटी कशी रिपीट करते. 2025 बघा, 2021 बघा, त्याच्या आधी पण आपण जे पण प्रश्न बघितले, पुढे पण दाखवेल तुम्हाला. बघा आता हा 2019चा प्रश्न आहे. काही नाही, सेम असतं बेटा सगळं. ठीक आहे. अ बॅलेट डान्सर स्पिन्स अबाउट वर्टिकल ऍक्सिस. बॅलेट डान्सर तेच आहे, ते गोल फिरणारे. बोर्डाच्या पुस्तकात दिले बघा, ते पण याचंच उदाहरण आहे. आपल्याला अँग्युलर वेलॉसिटी दिली आहे. विथ आर्म्स आउटस्ट्रेच, विथ आर्म्स फोल्डेड, द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेम ऍक्सिस रोटेशन चेंजेस बाय 25%. हा प्रश्न आपल्याला आवडला बरं का बरं सांगतो. द न्यू फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन इज. काय विचारले त्यांनी? फ्रिक्वेन्सी विचारली. आता त्यांनी कायनेटिक एनर्जी, अँग्युलर मोमेंटम काही रिलेशन विचारले का? मागच्या केसमध्ये जसं त्यांनी विचारलं होतं की अँग्युलर मोमेंट कायनेटिक एनर्जी किती टाइम्स होईल किंवा किती पर्सेंटेज वगैरे, काही विचारलं नाहीये. डायरेक्ट तुला विचारले. काय विचारले? न्यू फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन. म्हणजे तुम्ही कुठला फॉर्म्युला वापराल? I1 ω1 इज इक्वल टू I2 ω2 वापराल की नाही? 100%. बरोबर. आता बघा, अ बॅलेट डान्सर स्पिन्स अबाउट. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा की सुरुवातीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जेव्हा तो चाइल्ड असा आउटस्ट्रेच्ड पोझिशन आहे, की ती कोणी बॅलेट डान्सर आहे, आउटस्ट्रेच्ड पोझिशन आहे, तेव्हा I आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. नंतर त्यांनी काय केलं? हात आतमध्ये घेतले. हात आतमध्ये घेतले. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ते म्हणतायत 25% चेंज झाला. पण हे त्यांनी म्हटलं का की 25% वाढला का कमी झाला? म्हटलं का? नाही. पण कॉमन सेन्स आहे की 25% कमी होईल, कारण हात आतमध्ये घेतले. हात आतमध्ये घेतले याचा अर्थ 25% कमी होणे म्हणजे 0.75 आहे. तुला हे कळतं का? 100 एखादी गोष्ट 100 होती, ती 25 कमी झाली म्हणजे 0.75 टाइम्स झाली. पर्सेंटेजमध्ये 75%, फ्रॅक्शनमध्ये 0.75. बरोबर आहे. म्हणजे हा झाला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, कारण कमी झालाय. आता त्यांनी काय विचारलंय की त्याचं अँग्युलर स्पीड. ठीक आहे, आता लावून टाक बेटा तो इथे. थोडंसं बघा. आता इथे अजून एक गोष्ट आहे, RPM मध्ये आन्सर दिलंय, याच्याबद्दल पण मी चर्चा करेल. सगळ्यात पहिले I1 ला I लिही. ω1 किती दिलाय? 1.5 पाय रेडियन पर सेकंड मध्ये दिलाय. ठीक आहे. इज इक्वल टू, आता त्यांनी रिव्होल्यूशन पर मिनिट ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी दिली आहे. ठीक आहे ना. I2 किती आहे सर? 0.75. आणि इथे काय येणार आहे? ω2. मला नाही माहिती ω2 किती. तर हे आणि इथे I होतं. I आणि I कॅन्सल झाला. ω2 आता बघा, ω2 किती आला? हा 3/4 आहे, म्हणजे इथे होईल 4/. बघा इथे असेल व्हायला 3π/2 येईल इथे, आणि इथे येणार आहे सर 3/4 ω2, म्हणजे इथं ω2 आला माझ्याकडे. किती आला ω2? ω2 आला सर 3 कॅन्सल झालं, 4/2 2 आला. ω2 यायला पाहिजे 2π. बरोबर आहे ना? 4/2 हा 2π.
2 पाय कशात आलं सर? हे रेडियन पर सेकंड. तर त्यांनी कशात विचारलंय तुला? रिव्हॉल्युशन पर मिनिट मध्ये विचारलंय. आता एक युनिट लक्षात घे, तू लिहून घे हवं तर नोट्समध्ये. एक रिव्हॉल्युशन पर मिनिट किती असतं? एक रिव्हॉल्युशन पर मिनिट असतं बेटा π/30 रेडियन पर सेकंड. बरं का? रिव्हॉल्युशन पर मिनिट पासून रेडियन पर सेकंडला जर जायचं असेल, ठीक आहे, तर तू असं करू शकतो. आता जर का कधी म्हणजे π/30 ने मल्टिप्लाय करायचं, ठीक आहे ना. आता तुला जर रेडियन पर सेकंड पासून रिव्हॉल्युशन पर मिनिट मध्ये जायचं तर काय करशील? तर बघा मी असं लिहितो 30/π RPM इज इक्वल टू, इथे 30/π येईल ना, 30/π RPM इज इक्वल टू 1 रेडियन पर सेकंड. म्हणजे रेडियन पर सेकंड पासून जर तुम्हाला आरपीएम ला जायचं असेल तर 30/π ने मल्टिप्लाय करायचं, 30/π ने. आणि आरपीएम पासून रेडियन बाय सेकंडला जायचं असेल तर π/30 ने मल्टिप्लाय करायचं. मग आता मला रेडियन पर सेकंड पासून आरपीएम ला जायचंय, तर मी काय करतो? 2π इंटू कशाने मल्टिप्लाय करायचं? 30/π. 30/π मग हे किती आलं सर? 60 आरपीएम आलेला आहे. हा चांगला प्रश्न आहे. इथे दोन गोष्टी चांगल्या आहेत. एक तर हे तुम्हाला माहिती पाहिजे की 25% कमी झालं, आणि हे युनिट्स. चला बाकी मग हे आता हे डिस्क फिरणारे प्रश्न आहेत, फिरणारेवाले प्रश्न आहेत. हे पण सोपे बघा अत्यंत. हॉरिझॉन्टल सर्क्युलर प्लॅटफॉर्म ऑफ मास कॅपिटल एम इज रोटेटिंग ॲट एन अँग्युलर वेलोसिटी ओमेगा अबाउट वर्टिकल ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर. अ बॉय ऑफ मास एम इज स्टँडिंग ॲट द एज ऑफ द प्लॅटफॉर्म. फक्त तुम्हाला सांगतो कसा अप्रोच करायचा, बाकी तुम्ही करून घ्याल. माझ्याकडे एक प्लॅटफॉर्म आहे. आता जेव्हा पण तुम्हाला सर्क्युलर प्लॅटफॉर्म दिला ना, तर याचा अर्थ होतो बेटा हे डिस्क आहे. डिस्क बद्दल चर्चा करतायत, ठीक आहे. आणि त्याच्यावर एक लेकरू उभं आहे, एक लेकरू असं इकडे उभे बघा, एजला उभं आहे, असं एजला उभं आहे. त्याचं मास किती सर? एम आहे. आणि डिस्कचं मास मी कॅपिटल एम पकडलं, आणि या ॲक्सिसच्या अबाउट डिस्क फिरायला लागले, ठीक आहे. अ बॉय तर झालं. इफ द बॉय कम्स टू द सेंटर ऑफ प्लॅटफॉर्म, ते पोरगा आता सेंटरला यायला लागले. सेंटरला येते तर सुरुवातीला काय ना, सुरुवातीला याची अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा दिली. आता सेंटरला आल्यावर काय होणार आहे बघा? सेंटरला म्हणजे तो इथे येऊन बसेल, डिस्कचं मास आहे, आणि हे जे आहे ना ही ओमेगा 2 आहे, मला नाही माहिती किती आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की आता सुरुवातीला मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. फक्त सुरुवातीला मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, डिस्कचा लिहावं लागेल मला mr²/2 प्लस बॉयचा पण येईल mr², है ना, m इंटू कॅपिटल आरचा स्क्वेअर. बरोबर आहे का? कारण बॉय किती डिस्टन्स दूर आहे? बॉय कॅपिटल आर डिस्टन्स दूर आहे. इथून बॉय कॅपिटल आर डिस्टन्स दूर आहे. बरोबर. आता बॉय ॲक्सिसवर येऊन बसला. बॉय जर ॲक्सिसवर येऊन बसला तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 होईल, कारण त्या ॲक्सिस पासून त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स 0 आहे. याचा अर्थ मला काय लिहिता येईल इथे? इथे मी लिहू शकतो I2 इज इक्वल टू याचा 0 झाला म्हणजे mr²/2. बस तुला जर एवढं आलं ना, त्यांनी ω2 विचारलं बेटा. आता सरळ I1 ω1 इज इक्वल टू I2 ω2 लावून टाका. डायरेक्ट तुमचा आन्सर येऊन जाणार आहे. फक्त बघा इथं मास कॅपिटल एमने डिवाइड केलंय, तर त्या फॉर्म मध्ये आन्सर चेक करा, येऊन जाईल आन्सर, है ना. कळलं तुला लॉजिक? हो. हे पण तसंच आहे. युनिफॉर्म डिस्क इज रोटेटिंग इन अ हॉरिझॉन्टल प्लेन अबाउट वर्टिकल ॲक्सिस, ठीक आहे. एखादं वॅक्स आहे ते खाली फॉल करते. बघा मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एक डिस्क होती, ती अशी रोटेट करते. त्याच्यानंतर एखादं वॅक्स जे आहे, म्हणजे एखादा कुठला तरी ऑब्जेक्ट आहे, तो येऊन त्याच्यावर पडतोय. मास एम आहे त्या ऑब्जेक्टचा, तो येऊन इथे पडला, है ना. म्हणजे इथे I1 लिहिताना तू लिहिशील mr²/2, कारण ती डिस्क आहे. I2 लिहिताना काय लिहिशील का? इथे लिहिल mr²/2 प्लस mr². आता हा रेडियस सेम आहे की नाही आपल्याला माहित नाही. किती डिस्टन्स दिले? 0.05 दिले, बरं का. आता होऊ शकतो तो रेडियसला पडलाय, तिथे तर एजला होता तो, पण हा नाही माहिती हा कुठे, हा मास कुठे येऊन पडलाय. तर आपल्याला जो डिस्टन्स दिलाय त्याप्रमाणे मी जाईल, ठीक. आणि तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया देऊन ठेवलाय का? ऑन अ डिस्क ऑफ adheres to distance of from the axis of rotation the new speed of rotation moment of inertia. अच्छा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्कच विचारलाय. म्हणजे तुम्हाला इथे mr²/2 लिहायची पण गरज नाही. इथे I1 ला I राहू दे, इथे I1 ला I राहू दे. बघा मी कसं लिहितो, मी लिहून देतो तुम्हाला. I इंटू ω1 इज इक्वल टू I प्लस mr² इंटू ω2, ठीक आहे. तुम्हाला ω1 दिलाय बघा, हा ω1 दिलाय, आणि दुसरा ω2 दिलाय. ω2 पण देऊन ठेवलाय. नंतरची अँग्युलर वेलॉसिटी या रिव्हॉल्युशन पर मिनिटला तुम्ही कशात कन्वर्ट करा? आधी तर तुम्ही रेडियन पर सेकंड मध्ये कन्वर्ट करा. बघा मी तुम्हाला करून देतो. 40 रिव्हॉल्युशन पर मिनिट येते. रेडियन पर सेकंड मध्ये जर करायचं असेल तर रेडियन ना, म्हणजे वरती पाय येतो, निश्चितपणे इथं
40 इंटू π/3 करावं लागेल, π/30. ठीक आहे. मग हे आलं तुझं रेडियन पर सेकंड मध्ये. मग हे काय झालं, हे ω2 झालं. ω1 तुला दिलंय का, ω1 दिलंय 5 π/3. मग आता काही नाही करायचं, आता याच्यात व्हॅल्यू टाका आणि आन्सर येऊन जाईल. मास व्यवस्थित टाक, r² व्यवस्थित टाक, बाकी होऊन जाईल. ठीक आहे. करा, स्वतः करून बघा मात्र, सॉल्व्ह करून बघा ABCD, कारण मी सगळं करायला गेलो ना तर खूप वेळ लागेल. मग हा पण तुम्ही करून टाका, काही विषय नाहीये याच्यामध्ये, काही नाही. 2020 ला विचारलंय. एक डिस्क होती, एक डिस्क आहे अशी फिरायला लागली ती, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 पकड आणि ती ω1 ने फिरत असेल. नंतर काय सांगितलंय त्यांनी, अनदर डिस्क अबाउट द जेंटली प्लेस, त्याच्यावर प्लेस केली बेटा. त्याच्यावर प्लेस केली म्हणजे काय, ही अशी होती, याच्यावर अजून एक डिस्क येऊन बसली. याचा अर्थ याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 आणि याचा I2 आहे. म्हणजे इथे I1 ω1 आहे इज इक्वल टू कायला पाहिजे, दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऍड होईल. बरोबर आहे ना, दुसऱ्या केसमध्ये. बस इथून फाइंड करा, मग ω2 आहे. हे पण सगळे प्रॉब्लेम तसेच आहे, तुम्ही करून घ्या. काही विषय नाहीये, सेम टाईप बेटा रिपीट झालेला आहे. फक्त मी तुम्हाला आयडिया देतो इथे काय काय करायचंय, तुम्ही पॉज करून स्वतः प्रयत्न करू शकता. A thin circular ring of mass capital M and radius R is rotating about its axis with a constant angular velocity. Two objects of mass M are gently opposite end of diameter. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, इथे आता रिंग आहे, रिंग इथे गडबड करतो बरं का आपण. इथे रिंग आहे ना, मागे काय दिलं होतं मागच्या उदाहरणात, इथे डिस्क दिलं होतं. थोडंसं नीट लक्ष द्या. प्लॅटफॉर्म म्हटलं की सॉलिड प्लॅटफॉर्म असतो म्हणून आपण डिस्क घेणार, नाही तर मग रिंग आहे, दिलंय तर रिंग. मग ही रिंग रोटेट करायला लागली सर. मग I1 आहे, I1 किती आहे, M इंटू R². ठीक. आणि इथे ω1 असेल काहीतरी. त्याच्यानंतर हा अशी ऍक्सिस आहे आणि आता हा दुसरा ω2 आहे सपोज इथे, आणि इथे I2 किती असणार आहे, I2 असणार आहे, रिंगचं तर मोमेंट ऑफ इनर्शिया आहेच आहे, प्लस अजून एक गोष्ट, इथे दोन मास येऊन बसले डायमेट्रिकली अपोजिट एंडला. यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ऍक्सिसचा अबाउट असेल mr², छोटा mr² प्लस छोटा mr², म्हणजे 2mr² होऊन जाईल. बस आता काही नाही करायचं, I1 ω1 इज इक्वल टू I2 ω2 करून टाक, आन्सर येऊन जाईल. बघा काय आन्सर येते, मॅच करा, कॅल्क्युलेशन करा, सोपं एकदम. हे बघा, अ थिन सर्क्युलर डिस्क ऑफ मास कॅपिटल M and radius R horizontal plane about its another disk of same radius but mass m/3 is gently placed over the first disk coaxially. दुसऱ्याचा मास फक्त m/3 दिले. काय म्हणते, याच्यामध्ये ही डिस्क आहे बेटा माझी, ह्याचं मास किती सर, कॅपिटल M आहे, म्हणजे I1 किती येणार इथे, I1 येईल mr²/2 कारण डिस्क आहे. दुसऱ्या केसमध्ये काय होतं ना, या डिस्कवर अजून एक डिस्क येऊन बसली बघा, अजून एक डिस्क येते, पण याचे मास किती m/3. मग आता याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो किती होऊन जाईल, I2 इज इक्वल टू यायला पाहिजे mr²/2 है ना, आधीच्या डिस्कचा, आणि प्लस m/3 इथे, m/3 r²/2 असं असं करा, आन्सर यायला पाहिजे. आणि मग परत तेच करायचं, I1 ω1 इज इक्वल टू I2 ω2. बघा, तू सॉल्व्ह करत असताना तुला कुठल्याही प्रश्नाला जर डाऊट आला ना, सर याचं कॅल्क्युलेशन येत नाही, हे येत नाही, ते येत नाही, व्हॉट एव्हर, तू कमेंट कर, मी तुला रिप्लाय करेल. थोडा वेळ लागू शकतो रिप्लाय करायला, पण 100% रिप्लाय करेल. हे मात्र तुम्ही पूर्ण सॉल्व्ह करा, बाकी हे तुम्ही करून टाकाल, हे काही एवढं विशेष नाहीये. ठीक आहे. इथे बघा काय विचारलं बेटा, इथे विचारलंय लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी, बाकी सगळं तेच आहे. मोमेंट ऑफ इनर्जी ऑफ द रिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट इज रोटेटिंग विथ अँग्युलर वेलोसिटी इतकं. अनदर आयडेंटिकल रिंग है ना, रिंग इज प्लेस जेंटली ओव्हर इट सो दॅट देअर सेंटर्स कोइन्साइड. बोथ रिंग्स आर रोटेटिंग अबाउट द सेम ऍक्सिस, देन लॉस इन कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी विचारली आहे, मग कुठला फॉर्म्युला लावायचा, मगाशी जो तुला सांगितलं बेटा, K इज इक्वल टू काय असतं सर, K इज इक्वल टू असतं L²/2 मी डायरेक्ट लिहितो, K1 किंवा K2/K1 इज इक्वल टू I1/I2. सुरुवातीला I1 किती सांग मला, mr², रिंग आहे ना, डिवायडेड बाय I2 किती आहे, अजून एक रिंग येऊन बसवली म्हणजे 2mr². बरोबर आहे, म्हणजे हे झालं, म्हणजे किती आलं बेटा, K2 इज इक्वल टू आलं K1/2. पण त्यांनी काय विचारलंय तुला, लॉस विचारलाय, लॉस इन कायनेटिक एनर्जी विचारलाय. काय विचारलंय, लॉस इन कायनेटिक एनर्जी. लॉस इन कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, लॉस काय येईल बरं, कधी पण लॉस असतो इनिशियल मायनस फायनल, इनिशियल मायनस फायनल, कारण फायनलची गोष्ट कमी आहे ना, म्हणून लॉस K1 - K2. बघा मी लिहितो इथं, K1 - K2 किती बेटा, K1/2, हे किती आलं, K1/2. आता सर K1 किती आहे, K1 किती आहे, इथे K1 किती होता,
K1 होता हाफ इंटू सुरुवातीला मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आय, आज हात देऊनच ठेवलं त्यांनी आय, हाफ इंटू आय इंटू ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, आणि K1/2 आहे हाफ आय ओमेगा स्क्वेअर, हा तर झाला मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि डिवायडेड बाय 2 म्हणजे K1 किती येणार आहे, 1/4 आय ओमेगा स्क्वेअर. समजला नसेल तर पुन्हा एकदा बघ, है ना, पण सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीने तुम्ही हे करून घ्या. आता काय सांगितलं इथं, इथे फक्त लँग्वेज बघा, इथे रोटेशनल कायनेटिक एनर्जी विचारली. सेम प्रश्न आहे यार, सेम प्रश्न आहे. काय सांगू आता, किती वेळा सीईटी तेच रिपीट करणार आहे. म्हणजे तुम्हाला सीओईपी असेल, व्हीजेटी असेल, किंवा तुम्ही मेडिकलचे असाल तर तुमचे जे टार्गेट असतील ते तुम्हाला आरामात मिळेल यार. काहीच नाहीये, काहीच नाहीये. सीईटी मध्ये सारखं सारखं प्रश्न प्रॅक्टिस करायचे, स्पीड वाढते, कॉन्फिडन्स वाढतो. ठीक आहे ना. 2025 बघा, 2025, 20, 18 किती वर्ष रिपीट झालंय. हा, काही लोक म्हणतात 2 वर्षाचे सीईटीचे प्रश्न प्रॅक्टिस करा. अरे मग 2020 आणि 18च्या प्रश्नाचा आला ना. जे परीक्षक जे आहे एक्झामिनर ते पण युट्यूबचे व्हिडिओ बघत असतात. फक्त 2 वर्षाचे प्रश्न प्रॅक्टिस करा. हा, मग फक्त 2 वर्षाचे करा ना, तर मग अजून एकदा 1 वर्ष रिपीट करावं लागते. जेवढं आहे तेवढं करावं लागतं बेटा. आपण काय ऐकतो माहिती का, मी किती करू शकतो ते महत्वाचं आहे, नाही ते महत्वाचं नाही, एक्झामला किती रिक्वायर्ड आहे ते महत्वाचं आहे. लक्षात आलं. ओके, चला इथे काय विचारले आपल्याला, रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टम. टू डिस्क ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया I1 and I2 rotating along the collinear passing perpendicular if the two discs are made to rotate together along the same axis. अच्छा, along same axis आहे, सेम ऍक्सिस आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टम. सिस्टमची रोटेशनल कायनेटिक एनर्जी विचारली, सिस्टमची रोटेशनल कायनेटिक एनर्जी. पहिल्यांदा काय सांगितले, टू डिस्क ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँग्युलर स्पीड आर रोटेटिंग अलॉंग कोलिनियर ऍक्सिस. ठीक आहे, इफ द टू डिस्क आर मेड टू रोटेट टुगेदर म्हणजे पहिल्यांदा वेगवेगळे आणि नंतर त्यांनी काय केले, टुगेदर केले. आणि आता विचारलंय त्यांनी द रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टम इज. आता विषय असा आहे ना की त्यांची फायनल अँग्युलर वेलॉसिटी माहिती नाही आपल्याला. बघा मी काय म्हणतोय, सुरुवातीला ही डिस्क आहे, याचा ही ओमेगा 1 ने रोटेट करते. ठीक आहे, आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 आहे. ही दुसरी डिस्क आहे, ती पण किती करते, ती करते सर ओमेगा 2 ने रोटेट, आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I2 आहे. बरोबर. आता या दोघांना आपण एकत्र प्लेस केल्यानंतर त्याची अँग्युलर वेलॉसिटी बदलणार आहे. या 2 डिस्क झाल्या माझ्याकडे. यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, I1 प्लस I2. पण मला हे तर नाही माहिती, ओमेगा नाही माहिती. मग काय करायचं, काही नाही करायचं. बघा मी नीट लक्ष दे, I1 ओमेगा 1 प्लस I2 ओमेगा 2 हे लक्षात घ्या. आता मी फक्त बघा आधी काय करायचो आपण, I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. एक डिस्क नाही, आता 2 डिस्क आहे. पहिले I1 ओमेगा 1 होता आणि दुसरी पण डिस्क आहे, त्याचा पण घ्यावं लागेल. ती पहिल्यांदाच आहे बघा, 2 डिस्क वेगवेगळ्या रोटेट करत असतील तर त्यांचं इनिशियल अँग्युलर मोमेंटम. बरोबर, आणि फायनल ते दोघं एकत्र आल्यावर लँग्वेजचा खेळ आहे. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे. इथे एकटी रोटेट करत होती, नंतर त्या एकटीवर अजून दुसरी येऊन बसली. बरं का, म्हणून आपण काय केलं, सुरुवातीला I1 ओमेगा 1 आणि नंतर इज इक्वल टू I1 डॅश प्लस I2 डॅश म्हणजे जो काही टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू ओमेगा 2. आलं लक्षात. ओके, मग इथे किती आलं सर, इथे येईल बेटा I1 प्लस I2 इंटू किती ओमेगा. इथून तुम्हाला काय येणार आहे ना, इथून ओमेगा येईल, इथून कॉमन अँग्युलर वेलॉसिटी येईल. सर पण त्यांनी काय विचारले आपल्याला, त्यांनी आपल्याला विचारले कायनेटिक एनर्जी किती होईल, सिस्टमची कायनेटिक एनर्जी. बघा मी फायनल आन्सर लिहितो, कायनेटिक एनर्जी व्हायला पाहिजे किती होईल, कायनेटिक एनर्जी होईल हाफ इंटू आय. आता आय लिहिताना काय लिहावं लागेल, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया है ना, आणि इंटू ओमेगा स्क्वेअर. 100% आन्सर येईल, 100% लिहून देतो मी तुम्हाला, 100% आन्सर येईल. चांगला प्रश्न आहे, याला स्टार मार्क करा. कॅल्क्युलेशन आहे, हे सगळे व्हॅरिएशन तुला कळाले पाहिजे, सगळे व्हॅरिएशन. एकच फॉर्म्युला आहे पण व्हॅरिएशन आहे. 2025ला त्यांनी तेच केलंय, थोडंसं चांगली लेवल अजून वाढवायचा प्रयत्न केलाय, पण तरी प्रश्न होऊन जातात. असा विषय नाही की काहीच होत नाही प्रॅक्टिस केली तर. ठीक आहे, ह्याच्यानंतर हा एक थीम आहे याचा की रिलेशन बिटवीन लिनियर मोमेंटम अँड अँग्युलर मोमेंटम. हे तुला माहिती पाहिजे. ठीक आहे ना. या टॉपिकवर सुद्धा सीईटीने मागच्या 3-4 वर्षांमध्ये काही प्रश्न विचारलेत. रिलेशन बिटवीन लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम. तर एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा की अँग्युलर मोमेंटमला मला लिहिता येतं R क्रॉस P. आर काय सर, इथे आर म्हणजे पोझिशन वेक्टर आहे. मी समजवतो तुम्हाला, सांगतो. कारण की हे क्रॉस प्रोडक्ट आहे, हे साधं मल्टिप्लिकेशन नाही, हे वेक्टर प्रोडक्ट आहे. याचा अर्थ मी म्हणू शकतो की अँग्युलर मोमेंटम परपेंडिक्युलर पाहिजे आर वेक्टरचा आणि अँग्युलर मोमेंटम परपेंडिक्युलर पाहिजे पी वेक्टरचा. हे तुला माहिती असेल, क्रॉस प्रोडक्ट असलं तर हे
ही जी क्वांटिटी आहे तिसरी क्वांटिटी या दोन क्वांटिटीजला परपेंडिक्युलर असते, बरोबर. जर मी याला जरा शिस्तीत लिहिलं मॅग्निट्यूड मध्ये तर मी याला लिहू शकतो आर पी साइन थिटा. एक नंबर सर, बरोबर लिहू शकता तुम्ही. आता एक काम करू आपण, याला असं लिहू एल इज इक्वल टू आर साइन थिटा इंटू पी. असं लिहायचं काय कारण आहे, लवकरच कळेल तुला. एकदा आपण एक डायग्राम काढू म्हणजे तुला कळेल की अँग्युलर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटम यांचं रिलेशन कसं आपण लिहितो. जसं माझ्याकडे ही एक्स ऍक्सिस आहे आणि ही वाय ऍक्सिस. हा ओ पॉइंट जर मी पकडला, एखादा पार्टिकल आहे ज्याचं मास एम आहे आणि तो व्ही स्पीडनी किंवा व्ही वेलॉसिटीनी एक्स ऍक्सिसच्या अलॉंग चाललाय. ठीक आहे सर, जाऊ द्या. आता जर मला कोणी विचारलं की याचं अँग्युलर मोमेंटम लिहून दाखवा, तर लिहिता येईल का तुला? बघा, सगळ्यात पहिले काय असतं, अँग्युलर मोमेंटम असतं सर आर साइन थिटा इंटू पी. एक एक गोष्टीकडे येऊ आपण. आर पी साइन थिटा. आर काय इथे, आर म्हणजे ओरिजिन पासून ज्या पॉइंटच्या अबाउट तुम्ही बघताय ना तिथून जायचं आणि या पॉइंटला टेकवायचं असं. हा झाला माझा आर. ठीक आहे. पण सर आर क्रॉस पी करावं लागेल आपल्याला, कारण हे आर क्रॉस पी आहे. तर आर क्रॉस पी चा विषय कसा आहे बघा, इकडे या डायरेक्शनला आहे माझं लिनियर मोमेंटम. वेलॉसिटी आणि लिनियर मोमेंटमची डायरेक्शन एकच असते, कारण पी इज इक्वल टू एम व्ही वेक्टर लिहितो आपण, बरोबर. आणि माझा आर वेक्टर कसा आहे सर, आर वेक्टर असा आहे. मग आता थिटा कुठला घेणार, हा जो साइन थिटा आपण लिहितो त्याच्यातला जो थिटा आहे तो कोणाकोणामधला अँगल आहे, तो निश्चितपणे आर आणि पी मधला अँगल आहे. आता आर आणि पी मधला अँगल पाहिजे असेल तर तुला हे एक्सटेंड करावं लागेल. हा अँगल घेता कामा नये, कारण आपण अँगल घेताना टेल आणि टेल एकत्र करतो किंवा हेड आणि हेड एकत्र करतो. हे 11वीच्या वेक्टर मध्ये आहे. तर इथे आर ला जर शिफ्ट केलं तर आर आणि पी मधला अँगल आहे थिटा. इथपर्यंत आलं. म्हणजे मला असं लिहिता येईल की हा आर वेक्टर आहे आणि हा अँगल थिटा आहे. एकदम बरोबर. हा जर थिटा आहे तर हा पण थिटा येणार, करस्पॉन्डिंग अँगल, बरोबर. आता जर तुम्ही नीट बघितलं की आर साइन थिटाचा काय मॅटर आहे, आर साइन थिटा म्हणजे काय बघा, या आरचे दोन कंपोनंट मी लिहू शकतो. हा येईल आर कॉस थिटा, ज्याच्या बरोबर अँगल असतो हा आर आहे, कॉस थिटा ज्याच्या बरोबर अँगल तो कॉस वाला कंपोनंट, आणि दुसरा कंपोनंट कुठला येणार आहे, हा येणार आहे आर साइन थिटा, बरोबर. तुला हे दिसतंय का की हा जो आर साइन थिटा आहे सर, हा आर साइन थिटा हा आरचा तो कंपोनंट आहे, आरचा तो कंपोनंट आहे जो वेलॉसिटीला परपेंडिक्युलर आहे, जो लिनियर मोमेंटमला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे मी याला असं पण लिहू शकतो, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू आर साइन थिटा. आर साइन थिटा म्हणजे त्या आरचा परपेंडिक्युलर कंपोनंट. कोणाच्या परपेंडिक्युलर, वेलॉसिटी किंवा मोमेंटमच्या परपेंडिक्युलर, आणि इंटू पी. आलं लक्षात. पी ला जर मी एम व्ही लिहिलं तर मला लिहिता येईल एल इज इक्वल टू एम व्ही आर परपेंडिक्युलर. हा फॉर्म्युला तू लक्षात ठेव, कॅल्क्युलेशनच्या वेळेस आपल्याला कामी येणार आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी की हे तर मॅग्निट्यूड झालं, डायरेक्शन कसं काढायचं, याचं डायरेक्शन कसं फाइंड करायचं. तर डायरेक्शनसाठी, वेक्टर प्रोडक्टच्या डायरेक्शनसाठी आपण एक रूल शिकलो होतो 11वीत. कुठला, राईट हँड थंब रूल, RHTR, बरोबर आहे. म्हणजे काय करायचं, आर क्रॉस पी पाहिजे ना, तर आर पासून पी ला बघा, आर पासून पी ला जायचंय, असा हात घ्यायचा, थंब पॉइंट आउट करायचा आतमध्ये, आर क्रॉस पी, आर क्रॉस पी, आर क्रॉस पी. म्हणजे हे कसं आलं, हे आलं आतमध्ये. हिची डायरेक्शन काय आली, आतमध्ये डायरेक्शन आली अँग्युलर मोमेंटमची, है ना. किंवा मी याला म्हणू शकतो मायनस के कॅप. कळालं तुला अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आणि डायरेक्शन. प्रश्न सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला अजून व्यवस्थित कळेल की याला काय करायचं. ठीक आहे. सगळ्यात पहिले प्रश्न आलाय 2023 ला. अच्छा, आता हा प्रश्न मी आपल्या चॅनलच्या पोस्टवर टाकला होता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलं की याचा आन्सर काय, पण बहुतांश विद्यार्थ्यांनी चुकीचं दिलं. काय सर, काय प्रश्न आहे, मास एम इज मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी पॅरलल टू एक्स ऍक्सिस. बघा नीट लक्ष द्या. एक एक्स ऍक्सिस आहे आपल्याकडे आणि एखादा एम मास आहे जे की कॉन्स्टंट वेलॉसिटीनी चाललंय, कॉन्स्टंट वेलॉसिटीनी चाललंय अबाउट एक्स ऍक्सिसच्या पॅरलल चाललंय. मग पुढे काय म्हटलं, अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. एखाद्या पॉइंटच्या, बघा पोझिशन वेक्टर आपण पॉइंटच्या अबाउट डिफाइन करतो, म्हणून अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू सम पॉइंट असतो ओरिजिनच्या रिस्पेक्ट मध्ये. मग आता इथं डोकं लावता कामा नये, इथं डायरेक्ट करा. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं अँग्युलर मोमेंटम असतं, काय असतं अँग्युलर मोमेंटम, एम इंटू व्ही इंटू आर परपेंडिक्युलर, बरोबर आहे. आरचा तो कंपोनंट घ्यायचा जो व्हीच्या परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. मग आता मला काय करावं लागेल, मला सांगा बरं.
व्हीच्या परपेंडिक्युलर, व्हेलॉसिटीच्या परपेंडिक्युलर कोण आहे? ओ पासून जर बघायला गेला तर हा डिस्टन्स येतो, हा डिस्टन्स डी आहे. म्हणजे मी लिहू शकतो की एल इज इक्वल टू एम इंटू व्ही इंटू डी. आता बेटा हे सगळी क्वांटिटी काय सर? कॉन्स्टंट आहे. तुला कळतंय का कॉन्स्टंट आहे? हा किती पण दूर जाऊ दे, किती पण दूर जाऊ दे ओ पासून, तरी पण परपेंडिक्युलर डिस्टन्स जो व्ही ला परपेंडिक्युलर आहे किंवा जो पी ला परपेंडिक्युलर आहे ना, तो चेंज करणार नाही. म्हणून याचा आन्सर पाहिजे कॉन्स्टंट. विद्यार्थ्यांनी तर 0 लिहिलं का बरं? 0 लिहिलं काय नाही, मग काय माहिती. हा कन्सेप्ट एकदम क्लिअर पाहिजे. एम व्ही इंटू आर परपेंडिक्युलर. जर मला कोणी डायरेक्शन विचारलं तर डायरेक्शन सांगता येईल का? याचं डायरेक्शन पण सांगता येईल. कसं सांगायचं डायरेक्शन? आता दरवेळेस क्रॉस प्रोडक्ट करायची गरज नाहीये. बघा मी काय म्हणतोय, तुम्हाला कॉमन सेन्स माहिती पाहिजे की ही वेलॉसिटी सर, आपला हा आर वेक्टर आहे की नाही? टेल आणि टेल तुला मॅच करावं लागेल. बघ हा आर वेक्टर आहे, याला पुढे खेचायचं असं, हा झाला आर वेक्टर. टेल टेल मॅच केली. आर क्रॉस पी, आर क्रॉस पी म्हणजे काय आलं बेटा? आतमध्ये आलं. हा एक चांगला प्रश्न आहे. आता हा 2019ला, आता ज्या विद्यार्थ्यांना खरंच 45+ पाडायचे फिजिक्सला त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. एखाद्या वेळेस सीईटी असे प्रश्न विचारते. या प्रश्नामध्ये काय बघा, अ युनिफॉर्म रॉड ऑफ लेंथ 6L. इथे बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष द्यायचं. आपल्याला एल माहिती असतं, लेंथ आपण एल लिहून टाकतो. 6L आणि 8M याचं मास दिलंय आणि लेंथ दिली. इज पिवॉटेड ॲट द सेंटर. इथं पिवॉट केलाय. 2 मासेस M अँड 2M विथ स्पीड. हे 2M मास आहे, M मास आहे, हे काहीतरी स्पीडने चालले. सुरुवातीला रॉड रेस्टला, बघा त्याने दिलंय इनिशियली रॉड इज ॲट रेस्ट ड्यू टू इम्पॅक्ट. नंतर काय होतंय? इम्पॅक्ट झाल्यानंतर ते अँग्युलर वेलॉसिटी ओमेगानी फिरायला लागतात. हे मासेस येतात, हे मासेस याला धडकतात, याला चिपकतात आणि रॉड आणि मासेस आता फिरायला लागतात बरं का. आणि आपल्याला अँग्युलर वेलॉसिटी विचारली. सगळ्यात पहिले तुला एक माहिती पाहिजे इथे की हा प्रश्न कशावर बेस्ड आहे. नंतर आपण फॉर्म्युला पकडू. हा प्रश्न आहे बेटा, हा प्रश्न कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वर बेस्ड आहे. कारण इथं एक्सटर्नल टॉर्क 0 आहे. सर तुम्हाला कसं माहिती एक्सटर्नल टॉर्क 0 आहे? कारण की या रॉडचा तसाही टॉर्क नाहीये. एमजीचा टॉर्क येणार नाही. एमजी कारण सेंटरमधून पास होईल, या पॉईंटच्या बोट येणार नाही. या दोघांचा टॉर्कचा काही मतलब नाहीये. का? कारण तो सिस्टमचा पार्ट आहे ना. आपण सगळ्यांना एक सिस्टम म्हणून पकडलंय. बघा कसं करायचं. इनिशियल अँग्युलर मोमेंटम मला जेव्हा लिहायचं असेल, इनिशियल अँग्युलर मोमेंटम, तेव्हा रॉडचं तर नाहीये कारण रॉड रेस्टला आहे. आता यांचं लिनियर मोमेंटम आहे म्हणजे अँग्युलर मोमेंटम पण असेल. मी तुम्हाला आता शिकवलं काय असतं अँग्युलर मोमेंटम. तर लिनियर मोमेंटम, जे काही माझ्याकडे लिनियर मोमेंटम आहे, इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर आहे की? बरोबर आहे. हे बघा, हे लिनियर मोमेंटम आणि इंटू काय? परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता सर एक गोष्ट आहे इथे की आपल्याला डायरेक्शन माहिती पाहिजे की हे दोन्ही ऍड होणार आहे का सबट्रॅक्ट होणार आहे. तर अशा वेळेस तू काय करायचं, मी तुला शॉर्टकट सांगतो. बघायचं की हा मास आहे, हा रॉडला कसा फिरवतोय, हा रॉडला कसा फिरवतोय. तर अँटी क्लॉकवाईज फिरवतोय, असा धडकेल म्हणजे अँटी क्लॉकवाईज जाईल. अच्छा हा कसा फिरवतोय? अँटी क्लॉकवाईज फिरवतोय. अँटी क्लॉकवाईज म्हणजे बाहेर आहे, बाहेर दोघांचं पण बाहेर आहे अँग्युलर मोमेंटम म्हणजे ऍड होणार आहे. अँग्युलर मोमेंटम वेक्टर क्वांटिटी आहे. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला असं नसेल करायचं, तुम्हाला आर वेक्टर पाहिजे असेल, आर वेक्टरने केलं तरी तेच येणार आहे. बघा हा पी वेक्टर आहे आणि आर वेक्टर असेल, त्या पिवोट पॉईंट पासून असं असा आर वेक्टर येईल. याला जर तुम्ही एक्सटेंड केलं तर असं करू शकता. टेल आणि टेल मॅच झाली, आर क्रॉस पी कराल तर बाहेर येणार आहे बरं का. पण मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलं म्हणजे हे ऍड होतील हे मला म्हणायचंय. बाकी प्रश्न अत्यंत सोपा आहे कारण आता डायरेक्ट करायचं. लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. याचं लिनियर मोमेंटम 2mv आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? 2l आहे. प्लस याचं लिनियर मोमेंटम आहे 2mv कारण त्याचं मास 2m आहे, वेलॉसिटी v आहे आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? l आहे. म्हणजे इनिशियल अँग्युलर मोमेंटम किती झालं जर तुम्ही नीट बघायला गेलं तर 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 mvl. आता फायनल अँग्युलर मोमेंटम कसं लिहायचं? फायनल अँग्युलर मोमेंटम लिहिताना हे दोन्ही मासेस स्टिक होतील म्हणजे त्यांची लिनियर वेलॉसिटी काही राहिलेली नाही. आता तर रॉड बरोबर रोटेट होणार आहे. मग आता फायनल अँग्युलर मोमेंटम लिहिताना कसं लिहायचं? मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू ओमेगा. ओमेगाच तर फाइंड करायचं आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया कसा लिहायचा? नीट लक्ष दे. मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया लिहा आधी तू. रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? रॉडचं मास इंटू 6l चा स्क्वेअर कारण ml²/12 असतं या एक्सिसच्या अबाउट डिवायडेड बाय 12 प्लस या दोन्ही मासचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया तुला ऍड करावं लागेल. सर याचं मास किती आहे बेटा? m इंटू हा 2l चा स्क्वेअर. नीट लक्ष दे,
m इंटू 2l चा स्क्वेअर प्लस याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2m इंटू l चा स्क्वेअर. आलं लक्षात? मग काही करायचं नाहीये. फायनल अँग्युलर मोमेंटम I ओमेगा, याला इनिशियल अँग्युलर मोमेंटम जे की किती आहे 6mvl, 6mvl यानी इक्वेट करा. हे तुम्ही आयच्या जागी ही व्हॅल्यू टाका, बघा कॅल्क्युलेट करा. ओमेगा तिथून येऊन जाणार आहे. ओमेगाचा आन्सर 100% मॅच करेल. जर झालं नाही काही प्रॉब्लेम आला कमेंट कर तू, मी तुला रिप्लाय करतो. आलं लक्षात? काही प्रश्न येतात चांगल्या क्वालिटीचे सीईटीला, जेई लेवलचे किंवा जेई प्लस, तो हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. अ पार्टिकल मूव्स अलॉंग अ सर्क्युलर पाथ विथ अ डिक्रीजिंग स्पीड. डिक्रीजिंग स्पीड म्हणजे एखादा पार्टिकल आहे तो सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह करायला लागलाय आणि ही स्पीड काय होते डिक्रीज व्हायला लागली. अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहील म्हणतायत. अँग्युलर मोमेंटम, तुम्ही एक काम करा, जास्त डोकं न लावता फॅन कन्सिडर करा. फॅनच्या पात्यावर एखादा पार्टिकल आहे, एखादा आयरनचा पार्टिकल आहे तिथे. फॅन मी बंद केला तर आता तो फॅन स्लो डाऊन होतोय, बरोबर, स्पीड कमी व्हायला लागले. तर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे का? निश्चित नाही. कसं कॉन्स्टंट राहणार आहे? त्याचा ओमेगा चेंज करतोय, ओमेगा कमी होतोय ना. अँग्युलर मोमेंटमचे दोन फॉर्म्युले आहेत माझ्याकडे, एक तर आय ओमेगा किंवा हा तर इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर वेलोसिटी, आणि अजून एक फॉर्म्युला बेटा काय आता मगाशी शिकवला MVR परपेंडिक्युलर. ठीक आहे, तो ओमेगा कमी होतोय तर तू म्हणू शकतो की अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट नाहीये. डायरेक्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट, निश्चितपणे कॉन्स्टंट राहणार आहे, निश्चितपणे. कसं? बघा, हा पार्टिकल असा फिरायला लागला, याची स्पीड जरी कमी झाली किंवा अँग्युलर वेलोसिटी कमी झाली तरी सुद्धा हा अँटी क्लॉकवाईजच आहे. स्पीडची डायरेक्शन थोडी बदलायला लागली. अरे वेलोसिटीची डायरेक्शन बदलते का? नाही. फॅन स्लो व्हायला लागला म्हणजे त्याची डायरेक्शन तीच आहे. सपोज फॅन असा फिरतोय असा, तर तुझा राईट हँड पकडला तर खाली आहे त्याचा अँग्युलर मोमेंटम, ते तसंच राहणार आहे. हा, फॅननी जर रिव्हर्स रोटेट करायला सुरू केलं तर विषय वेगळा आहे, पण असं काही त्यांनी दिलेलं नाहीये. तर आन्सर बी यायला पाहिजे. रिझल्टंट ऍक्सेलरेशन टुवर्ड्स द सेंटर बिलकुल नाही, कारण सेंट्रिपिटल आणि इथं फॅन स्लो डाऊन करतोय म्हणून टँजेन्शियल ऍक्सेलरेशन पण असेल. हे सर्क्युलर मोशन मध्ये मी तुम्हाला शिकवेल, सध्या हे काही कामाचं नाहीये. इट मूव्स इन अ स्पायरल पाथ, काही गरज नाहीये. फॅन कुठे स्पायरल पाथ मध्ये चालला का तो पार्टिकल? नाही, जाऊ पण शकतो नाही पण जाऊ शकतो. ठीक आहे. पार्टिकल विथ अ पोझिशन वेक्टर आर हॅज अ लिनियर मोमेंटम पी, विच वन ऑफ द फॉलोइंग इज ट्रू इन रिस्पेक्ट ऑफ अँग्युलर मोमेंटम अबाउट ओरिजिन. अँग्युलर मोमेंटम मी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला दिला मगाशी. एल ऍक्ट्स अलॉंग पी, बिलकुल नाही. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, काय सांगितलं सर, की आर वेक्टर आणि पी वेक्टरच्या परपेंडिक्युलर असतो आर, एल, बरोबर आहे का? नाही. एल इज मॅक्सिमम वेन पी इज परपेंडिक्युलर टू आर, एकदम बरोबर. एलचा फॉर्म्युला काय? एल इज इक्वल टू आर पी साइन थिटा, बरोबर. आता एल मॅक्सिमम कधी असेल? जेव्हा साइन थिटा काय असेल? मॅक्सिमम असेल. साइन थिटा मॅक्सिमम म्हणजे थिटा किती? 90. काहीच गडबड नको इथे. हा, म्हणजे एल इज मॅक्सिमम वेन पी इज परपेंडिक्युलर टू आर, बरोबर. एल ऍक्ट्स अलॉंग आर, नाही, परपेंडिक्युलर असतो. एल इज मॅक्सिमम वेन पी आणि आर पॅरलल, पॅरललचा काही संबंध नाही. हे डायरेक्ट पार्ट पाहिजे, हे सर्क्युलर मोशनचा पार्ट आहे, डायरेक्ट पार्ट पाहिजे बेटा तुला. 11वीच्या वहीमध्ये पण आहे तुझ्या पुस्तकात आणि 12वी मध्ये पण आहे की सर व्ही आणि ओमेगा, बघा व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर असतो, हे तुला माहिती का? व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर असतो. त्याच्यानंतर एल इज इक्वल टू काय असतं, आता जे शिकवलं मी तुला, एल इज इक्वल टू आर क्रॉस पी असतं. मग आपण टॉर्क शिकणार आहे. टॉर्क काय असतो सर? टॉर्क अँग्युलर मोमेंटमला डिफरन्शिएट केलं टॉर्क येतो. टॉर्क असतो बेटा आर क्रॉस एफ. डायरेक्ट पार्ट करा हे, बरं का? मग आता मला सांग कुठलं मॅच करायला लागले. जर तू बघितलं तर आर क्रॉस एफ, बघा सगळ्यात पहिले एल आर क्रॉस पी आहे ना, तर एक तर हे येईल किंवा हे येईल, हे दोन्ही येत नाही. आता हा आर क्रॉस एफ आहे, एफ क्रॉस आर आहे, म्हणजे सी यायला पाहिजे. हा प्रश्न पण एक चांगला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे सर? अ स्टोन ऑफ मास, थोडेसे वेगळे प्रश्न आहेत ना, ते पण सोडवत चला सीईटीचे, हा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. स्टोन ऑफ मास एम इज टाईड टू अ स्ट्रिंग इज वर्ल्ड अराउंड हॉरिझॉन्टल सर्कल. एक हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये एक स्टोन आहे मास एमचा, तो फिरायला लागलाय. बरं, फिरू द्या त्याला. पुढे काय म्हणलंय? लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज रिड्युस्ड. एका दोरीने बांधलं असेल, या स्ट्रिंगची लेंथ काय केली? रिड्यूस केली, म्हणजे सर्कल छोटा झाला असेल. मग काय म्हणतायत ते? आणि त्याच्यानंतर अँग्युलर मोमेंटम त्यांनी काय केलंय? कॉन्स्टंट ठेवले. अँग्युलर मोमेंटम ऑफ द स्टोन इज कॉन्स्टंट. अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथे पण एल आहे सर आणि इथे पण एल आहे.
टेन्शन इन द स्ट्रिंग इज ARN. आता इथे सीईटीचं चुकलंय, ARN म्हणजे त्यांना असं लिहायचं असेल AR⁴ ठीक आहे. त्यांनी नंतर विचारलंय की व्हॅल्यू ऑफ N इज, कसं करायचंय सांगतो. टेन्शन इज इक्वल टू असतं बेटा mR⍵². हे माहिती पाहिजे, बोर्डाच्या पुस्तकात पण आहे. एखाद्या स्ट्रिंगला फिरवलं तर तुला माहितीये की बाहेरच्या डायरेक्शनला सेंट्रीफ्युगल फोर्स लागतो है ना, आणि इकडे टेन्शन लागतं. हे एकमेकांना बॅलन्स करतात म्हणून टेन्शन आहे mR⍵². मास आणि रेडियस तसं ठीक आहे, आपल्याला ओमेगा माहिती नाही, पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे. काय माहिती आहे की L इज इक्वल टू असतो I⍵. बरोबर, म्हणजे मी ओमेगाला लिहू शकतो L/I. आणि I काय बेटा, या मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय, त्या ऍक्सिसच्या अबाउट, या ऍक्सिसच्या अबाउट m × r², मास इंटू r² म्हणजे इथे येईल mR². मग काही नाही, ओमेगाच्या जागी हे टाक, डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. बघ कसं सॉल्व्ह करतो मी. T इज इक्वल टू m × r × ω² म्हणजे येईल बेटा L² m²r⁴. m कॉन्स्टंट आहे, m कॉन्स्टंट आहे, L कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथे यायला पाहिजे T इज इक्वल टू, T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, बाकी सगळं कॉन्स्टंट आहे. R आणि R कॅन्सल होऊन जाईल, इथे r³ येईल r⁻³ -3 कसं 1/r³ आहे. अलग लक्षात, 1/r³ आहे, तर हे -3 येणार आहे. आता काही प्रश्नांना तुम्हाला वाटत असेल की सर तुम्ही एकदम पटपट सॉल्व्ह करतात है ना, आम्हाला सुचतच नाही, म्हणूनच तर हे सेशन कंडक्ट केलंय आपण. तुला कळेल की अप्रोच काय असतो एका प्रश्नाला सॉल्व्ह करायचा, मग तू स्वतः सॉल्व्ह करशील, मग तू तुझं डोकं लावशील आणि मग चांगल्या चांगल्या गोष्टी येतील. ठीक आहे ना. इथून सीईटीला प्रश्न येणार आहे का, येतील ना सीईटीला प्रश्न, विषय तो नाहीये, पण त्यापेक्षा महत्वाचं आहे ना की कन्सेप्ट तुझ्या डोक्यात गेला पाहिजे, कसं फॉर्म्युला अप्लाय करायचं. ठीक आहे ना. टॉर्क, टॉर्क काय असतो, अत्यंत सोपा टॉपिक आहे हा टॉर्कचा, एकदम लॉटरी बेटा. मी तुला लिनियर पासून शिकवतो. बघा, फोर्स माहिती का तुला, फोर्स, फोर्स असतो मास इंटू ऍक्सेलरेशन, बरोबर आहे की नाही. अच्छा, फोर्सला मी असं लिहू शकतो का, फोर्सला लिहू शकता सर तुम्ही रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम, बरोबर आहे का, बरोबर आहे. मग जर मी हा टाइम इथं मल्टिप्लाय केला तर मी असं लिहू शकतो का की F∆t इज इक्वल टू ∆p. अरे लिहू शकतो की नाही, याच आपण इम्पल्स म्हणतो, आठवतो का तुम्हाला इम्पल्स. ∆p इज इक्वल टू F∆t. हे 3 फॉर्म्युले माहिती आहे का, जर तुला हे माहिती असतील तर तुला टॉर्क पण माहिती होऊन जाईल. कारण टॉर्कला काय लिहू, फोर्सच्या जागी टॉर्क, मासच्या जागी I मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि एच्या जागी जे लिनियर ऍक्सेलरेशन आहे त्या जागी अँग्युलर ऍक्सेलरेशन. टॉर्क इज इक्वल टू I∝ लक्षात ठेव. त्याच्यानंतर टॉर्क इज इक्वल टू काय, dl/dt येणार आहे, dpच्या जागी काय येईल dl/dt. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम इज टॉर्क. टॉर्कला जर तू टाइमने मल्टिप्लाय केलं तर तुला चेंज इन अँग्युलर मोमेंटम मिळतं. याच्यावर भरपूर प्रश्न आहेत, सांगेल मी कसं करायचं. त्याचबरोबर बेटा तुला हे माहिती पाहिजे की फोर्स पासून टॉर्क कसा काढायचा. टॉर्कची अजून एक डेफिनेशन आहे, तुला आठवतं मग अशी मी लिहिलं होतं, काय लिहिलं होतं सर, L इज इक्वल टू लिहिलं होतं आपण R×P. जर मी टाइमने डिफरन्शिएट केलं तर मला असं येईल dl/dt इज इक्वल टू R×dp/dt. कारण R कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला डिफरन्शिएट नाही केलं. सांग मला dl/dt काय, सर हे आहे टॉर्क इज इक्वल टू R×dp/dt म्हणजे फोर्स येईल बेटा R×F. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. पुन्हा एकदा तेच, टॉर्क हा परपेंडिक्युलर असेल R च्या आणि टॉर्क हा परपेंडिक्युलर असेल F च्या. टॉर्कचा शॉर्टकट फॉर्म्युला सांगू का, जसं आपण लिनियर मोमेंटम अँग्युलर मोमेंटमला लिहिला होता. काय फॉर्म्युला आहे सर टॉर्कचा, टॉर्क इज इक्वल टू असतो बेटा फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. अँग्युलर मोमेंटम काय असतं, लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. टॉर्क काय असेल, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. कोणाच्या परपेंडिक्युलर, फोर्सच्या परपेंडिक्युलर. ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांग, याला करून दाखवतो तुला. एखादं माझ्याकडे डिस्क आहे, एखादी डिस्क आहे, त्याला इथं मी काय केलं, ऍक्सिसला हिंज केलं. जसं घड्याळ आहे का, घड्याळाला आपण कसं असं मध्ये अटकवतो ना, तसं हिंज केलं आणि असं अज्युम कर घड्याळ असं गोल गोल फिरतं बरं का. जर मी इथून फोर्स F लावला बेटायला, असा फोर्स लावला टँजेन्शियल, आणि हा डिस्टन्स जर R आहे, तर मला एक गोष्ट सांग, टॉर्क लिहिता येईल का. टॉर्क म्हणजे फिरवणारा फोर्स, विषय काहीच नाही है ना. फिरवणारा फोर्स म्हणजे टॉर्क, एवढं सोपं आहे टॉर्क. मग टॉर्क इज इक्वल टू काय येईल सांग बरं. टॉर्क इज इक्वल टू येईल सर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स R. झाला, हा झाला टॉर्क. कोणी मला विचारलं की तुम्ही सांगा की टॉर्कची डायरेक्शन काय, मग सांगू शकतो डायरेक्शन. राईट हँड रूल. कुठे फिरायला लागला हा, अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज. सर क्लॉकवाईज फिरतोय म्हणजे टॉर्कची डायरेक्शन काय बेटा आतमध्ये, म्हणजे -k.
बास झालं टॉर्कचं. आता मी तुला सगळे प्रश्न सीईटीला आलेले सॉल्व्ह करून दाखवेल एवढ्याच कंटेंटने. हा चला, रेडी आहे का तुम्ही? डिस्क ऑफ रेडियस, पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. डिस्क ऑफ रेडियस दिले आपल्याला, मास दिले, ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर, परपेंडिक्युलर टू द प्लेन, अँग्युलर ऍक्सेलरेशन विचारले, टँजेन्शियल फोर्स, अच्छा अँग्युलर ऍक्सेलरेशन दिले, टँजेन्शियल फोर्स विचारलाय. बघा एक डिस्क आहे माझ्याकडे, डिस्कला असा फोर्स लावला म्हणतायत ते. ठीक आहे, आपल्याला अल्फा दिलेला आहे, आपल्याला रेडियस दिलेला आहे, आपल्याला अजून काय दिले, मास दिलेले. मग मला फोर्स विचारला ना रे, मला फोर्स विचारला, या सगळ्या गोष्टी दिल्या, मी तुला आत्ताच सांगितलं. काय करावं सर? डायरेक्टली टॉर्क इज इक्वल टू असतो आय अल्फा. आता मला सांग टॉर्कला काय लिहायचं, आता लिहून दाखवलं होतं, एफ इंटू आर इज इक्वल टू आय काय बेटा, डिस्क म्हणजे एम आर स्क्वेअर बाय 2 इंटू अल्फा. बरोबर, एफ ला माहिती नाही तेच तर विचारले. आर किती सांग, 0.4. मास दिले मला, मास दिले का 1. आर स्क्वेअर म्हणजे 0.4 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू अल्फा. अल्फा किती दिले, अल्फा दिलाय 10. कॅल्क्युलेट कर बघ बरं किती आन्सर येते. 0.4 आणि 0.4 कॅन्सल होऊन जाईल. हे 10 इंटू 0.4 किती येणार आहे, 4. 4 बाय 2 2. 2020 ला आलेला प्रश्न. आणि आता बघा 2020 ला आहे ना, मी तुम्हाला तेच म्हणतो PYQ केल्याचा फायदा बघा, आता सगळे प्रश्न रिपीट होत जातील लागोपाठ. हा प्रश्न बघा, अ डिस्क हॅज मास m अँड रेडियस r, हाऊ मच टँजेन्शियल फोर्स, परत एकदा टँजेन्शियल फोर्स विचारलाय. सेम थीम आहे 2023-22. शुड बी अप्लाइड टू द रिम ऑफ डिस्क. रिम म्हणजे अशा डिस्कच्या कडेला, डिस्कच्या कडेला असं. आणि इथं हिंज केलाय त्यांनी. किती अप्लाय करू आणि काय सांगितले, सो ॲज टू रोटेट विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा इन टाइम टी. इथे पण तेच लावणार मी, टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. टॉर्कला लिहितो एफ इंटू आर, आय ला काय लिहू शकतो, एम आर स्क्वेअर बाय 2. आर आर कॅन्सल झाला. अल्फा अल्फा, आता अल्फाचं काय करायचं सर? तर अल्फाचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही अशा क्वेश्चन मध्ये जो अप्लाय करू शकता. मला सांग ऍक्सेलरेशन काय होतं, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. ऍक्सेलरेशन चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम होतं. अँग्युलर ऍक्सेलरेशन असेल चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाइम. बरोबर आहे का? एकदम बरोबर आहे, काही विषय नाही. आता त्यांनी दिलंय का सुरुवातीला डिस्क फिरत होती का? नाही. त्यांनी काय सांगितले, रोटेट करायला लागली इन टाइम टी मध्ये ओमेगानी, म्हणजे सुरुवातीला रेस्टला असेल. म्हणजे या केसमध्ये अल्फा काय झाला बेटा, ओमेगा मायनस 0 अपॉन टी, म्हणजे ओमेगा बाय टी. मग इथं मी टाकतो, इथं डायरेक्ट आन्सर येऊन जाणार आहे माझं, एफ इज इक्वल टू एम आर बाय 2. ओमेगाच्या जागी टाक, अल्फा जागी टाक ओमेगा बाय टी. कुठला आन्सर आहे बघ बरं, कुठला आन्सर आहे सांगा सर, सांगा. एम आर ओमेगा बाय 2t, एम आर ओमेगा बाय 2t. सोपं आहे का? अत्यंत सोपं आहे, काहीच विषय नाही. खूप प्रॅक्टिस कर, खूप प्रॅक्टिस कर, इतकी प्रॅक्टिस कर ना का जोपर्यंत तुला असं एकदम पाठ झाले पाहिजे क्वेश्चन. सीईटीला एकदम कमी वेळ लागला पाहिजे तुला फिजिक्सला. ठीक आहे. अ थिन रॉड ऑफ मास m अँड लेंथ किती दिली, 12. हे महत्वाचं आहे. लेंथ मला दिली 12. आपल्याला जनरली सवय असते लेंथ L ची, तर हे लक्षात ठेवा, हे पण लक्षात ठेवा. रोटेट अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू द प्लेन, इट्स अँग्युलर वेलॉसिटी चेंजेस फ्रॉम 0 टू ओमेगा इन टाइम t. म्हणजे अल्फा किती आहे, 0 टू ओमेगा, फायनल ओमेगा, इनिशियल 0 डिवायडेड बाय टी, ओमेगा बाय टी झाला अल्फा. झालं, विषय संपला. आणि तुला काय करायचं बेटा, टॉर्क विचारला इथे, फोर्स नाही टॉर्क विचारलाय. टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. आय ली, आय ला काय लिहू शकतो तू, मास इंटू एल म्हणजे 2L चा स्क्वेअर कर डिवायडेड बाय 12, रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, इंटू अल्फाला ली ओमेगा बाय टी. आन्सर यायला पाहिजे बघ बरं, 4/12 म्हणजे 1/3, 1/3 म्हणजे 2021. 2023 ला तोच प्रश्न, 2023 ला पुन्हा तोच प्रश्न. सर पण इथं काहीतरी वेगळं दिसायला लागलंय. काही वेगळं नाही, सोपं आहे, ऐक जरा. युनिफॉर्म डिस्क ऑफ मास m अँड रेडियस आर रोटेटिंग अबाउट इट्स ओन ऍक्सिस ऍट द रेट ऑफ n हर्ट्स. आता सीईटी वाल्यांना आपण येडं वाटलो का? आहोत आपण येडं, पण एवढं नाही. ओमेगा आणि एनचं रिलेशन माहिती का, 2πn. हे बोर्डाच्या पुस्तकात दिले बरं का, पहिल्याच पानावर दिले बोर्डाच्या. हे माहिती पाहिजे तुला. ओमेगा इज इक्वल टू 2πn. अच्छा, टॉर्क रिक्वायर्ड टू रोटेट डिस्क इन अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन म्हणजे काय, की सुरुवातीला सपोज ओमेगा असा होता आणि नंतर असं झालं. अपोजिट डायरेक्शन मध्ये अल्फा कसा काढायचा हे महत्वाचं आहे. अल्फा काढताना तुला काय लिहावं लागेल, अल्फा इज इक्वल टू ओमेगा 2 ला जर मी ओमेगा लिहिला बघा, फायनल मायनस इनिशियल है ना, फायनल मायनस ओमेगा लिहितो कारण अपोजिट झालाय, मायनस फायनल मायनस इनिशियल ओमेगा लिहिला. कळते का तुला काय लिहितोय बघा, मी तुला सांगतो कसं लिहायचं. ओमेगा 2 ला तू मायनस ओमेगा ली कारण तो उलटा फिरायला लागलाय. ओमेगा 1 ला ली बेटा तू ओमेगा.
आता तुम्हाला सांग ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी याचं मॅग्निट्यूड किती आहे? आपल्याला मॅग्निट्यूडशी घेणं देणं आहे. जर तुम्ही याला मायनस केलं, मायनस ओमेगा केलं तर हे येणार आहे 2 ओमेगा बाय टी. हा तुझा अल्फा आहे. बस तू अल्फा एवढा टाकून दे, तुझा आन्सर येऊन जाईल 100%. ठीक आहे. मग आता मला सांगा सर 2 ओमेगा बाय टी आहे, पूर्ण करूनच देतो. चला, हा अल्फा झाला. अल्फाला मी असं लिहू शकतो, अल्फा इज इक्वल टू 2 इंटू ओमेगाला काय लिहू शकतो आपण? 2 पाय एन अपॉन टी. अल्फा आला 4 पाय एन अपॉन टी. आता मला काय विचारलंय त्यांनी? मला विचारलंय टॉर्क. ठीक आहे ना. टॉर्क इज इक्वल टू काय? तो आय अल्फा डिस्क आहे ना, म्हणजे येणार एम आर स्क्वेअर बाय 2 4 पाय एन बाय टी. कुठलं येते बघ बरं? वरती 2 यायला पाहिजे, वरती 2 यायला पाहिजे. हे आन्सर यायला लागले. अ डिस्क ऑफ मास काय म्हणता येते? अ डिस्क ऑफ मास हे याचं आन्सरचं पार्ट आहे ना. अ डिस्क ऑफ मास किती मास आहे त्याचं? 100 किलो अँड रेडियस 1 मीटर इज रोटेटिंग ॲट 300 RPM, 300 रिव्हॉल्युशन पर मिनिट. टॉर्क रिक्वायर्ड टू रोटेट डिस्क इन अपोजिट डायरेक्शन विथ द सेम स्पीड इन. आता परत एकदा अपोजिट डायरेक्शनचा तेच आहे बेटा. अल्फा इज इक्वल टू मी डायरेक्टली तो इथं 2 ओमेगा बाय टी. बरं का, ओमेगाला टाक 2. आता कशात दिलंय त्यांनी? ओमेगा आरपीएम मध्ये दिलाय. थोडंसं सावधान. अल्फा लिहून देतो फक्त तुला. 2 इंटू ओमेगा किती आहे? 300. आरपीएमला रेडियन पर सेकंड मध्ये करा, कारण आन्सर त्याच्यामध्येच दिले. रेडियन पर सेकंड मध्ये सांगितलं मी तुला करायला पाय बाय 30 सांगितलं होतं, पाय बाय 30. ठीक आहे. मग हा झाला अल्फा. अल्फा झाला तुला टाइमच्या जागी काय टाकायचं? टाइमच्या जागी कुठे गेला टाइम? टाइमच्या जागी 50 टाक. अल्फा आला तर बाकी होऊन जाईल. टॉर्क आता बाकी होऊन जाईल, तुम्ही करून घ्या. हे पण तसंच आहे ना. हे महत्वाचे पॉइंटर्स आहे बघा. रिटार्डिंग टॉर्क. रिटार्डिंग टॉर्क काय असतं सर? 2022 ला विचारलाय. रिटार्डिंग म्हणजे काय? स्लोइंग, स्लो करायला लागलाय. अ डिस्क ऑफ 25 किलो रेडियस दिली आहे, आरपीएम मध्ये दिले. परत ब्रिंग इट रेस्ट इन. परत एकदा बेटा तेच आहे. अल्फा जर तुला काढायचा असेल ना, अल्फा काय येणार आहे? रेस्ट आहे म्हणजे फायनल 0. इनिशियल काय? इनिशियल 200 RPM आहे, 240 RPM आणि डिवायडेड बाय टाइम किती आहे? 20 सेकंद. तर तू जरा एक काम कर, याला मॅग्निट्यूड मध्ये लिहिलं तर किती? अल्फा इज इक्वल टू 240 RPM ला तू रेडियन पर सेकंड मध्ये कर, पाय बाय 30 इंटू 20. हा टाइम होता. आता करून घे तू. अल्फा आला. अल्फा आल्यानंतर बाकी सगळं होऊन जाईल है ना. फोर्स विचारलाय. सोप्या गोष्टी आहे, करा, कॅल्क्युलेट करा. हा, सोडू नका काही. हा प्रश्न काय सर? हा प्रश्न सांगतो. सेम आहे बेटा, सेम आहे. बघा नीट प्रश्न नीट वाचायचा. 2020 ला विचारलाय. कॉन्स्टंट टॉर्क ऑफ, टॉर्क दिलाय. फ्लायव्हील. फ्लायव्हील म्हणजे काय सर? डिस्क आहे बेटा, हे डिस्क. विच इज ॲट रेस्ट. अच्छा, रेस्टला आहे. अबाउट अन ॲक्सिस थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन इफ द मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया देऊन ठेवलाय. 4 सेकंद टाइम पण दिलाय. व्हॉट विल बी चेंज इन अँग्युलर मोमेंटम. मगाशीच फॉर्म्युला लिहून दिलाय सरांनी. चेंज इन अँग्युलर मोमेंटम असतो टॉर्क इंटू टाइम. फॉर्म्युला लिहून दिलाय की नाही, आपण काही सोडत नसतो. अँग्युलर टॉर्क इंटू टाइम, चेंज इन अँग्युलर मोमेंटम. तुम्हाला सांग टॉर्क दिलाय का तुला? टॉर्क दिलाय का सांग मला पटकन सांग. 200. टाइम दिलाय का बेटा? टाइम कुठे सर? 4. बाकीचे पोरं काय करतील? बाकीचे पोरं सॉल्व करत बसणार ह्याला, ज्याला फॉर्म्युला माहिती नाही. आणि स्वयं फिजिक्सचे लेकर काय करणार? डायरेक्ट सरांनी फॉर्म्युला दिलेला आहे, तो फॉर्म्युला लिहिणार आणि विषय संपवणार. म्हणजे आन्सर काय येतं? 800. 800 आन्सर येतं डायरेक्ट 800, काही विषय नाही. ठीक आहे. अच्छा, हा प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये काय? इफ देर इज अ चेंज इन अँग्युलर मोमेंटम. चेंज इन अँग्युलर मोमेंटम टॉर्क इज. अरे टॉर्क आणि चेंज इन अँग्युलर मोमेंटमची सरांनी डेफिनेशन दिली आहे की डेल्टा एल अपॉन डेल्टा टी. मग लिहिना. टॉर्क इज इक्वल टू डेल्टा एल किती आहे सर? 4 मधून 1 गेला आणि डिवायडेड बाय 4. हे आलं सर 3/4 आणि याचं युनिट जूल आलं. जूल का बरं? कारण टॉर्क आणि वर्क डनचं युनिट सेम असते. आलं का? किती सोपे प्रश्न आहे रे. लेकर जातील रे बाबा, सीओपी ला जातील रे बाबा. अ फ्लाय व्हील ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. इथे येड्या, इथे रेडियस ऑफ गायरेशन दिलं. रेडियस ऑफ गायरेशन दिले. रेडियस ऑफ गायरेशन दिले. मग इथे I इज इक्वल टू MK² लिहिणार तू. MR²/2 करू नको, नाही तर गडबड होऊन जाणार. ठीक आहे ना. MK² आलं. इट इज ऍक्टिव्ह अपॉन कॉन्स्टंट टॉर्क. टॉर्क पण देऊन ठेवलाय. अँग्युलर वेलॉसिटी विचारली ॲट T इज इक्वल टू 8 सेकंडला. बघ अल्फा काय लिहिशील? इनिशियली रेस्टला आहे म्हणजे ओमेगा -0 डिवायडेड बाय टी. म्हणजे किती येणार आहे हे? ओमेगा बाय 8. बरोबर. मग हा अल्फाच्या जागी ओमेगा बाय 8 टाक, बाकी तुझा आन्सर येऊन जाईल. बघा मी तुम्हाला सांगतो. टॉर्क इज इक्वल टू बेटा I इंटू अल्फा. टॉर्कची जागी टाक बरं 18. आय किती टाकशील? MK².
50 इंटू के चा स्क्वेअर, के कुठे गेला माझा 0.6 चा स्क्वेअर, अल्फाला टाक ओमेगा बाय 8. ऑप्शन कशात दिले? रेडियन पर सेकंड, रेडियन पर सेकंड म्हणून काही विषय नाही. येऊन जाईल का आन्सर? येऊन जाईल का? येऊन जाईल सर, काही विषय नाही सर, एकदम एकदम येऊन जाणार आहे, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, हे पण छुटूक पुटूक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? सगळे प्रश्न करू आपण. प्रश्न सांगा सर. सांगतो सांगतो सांगतो. पॉवर दिली बेटा, पॉवर. पॉवर माहिती तुला पॉवर काय असतं? पॉवर असते फोर्स इंटू वेलॉसिटी. 11वीला शिकलाय का तू? इन्स्टंटेनियस पॉवर. सर माझं 11वी गायब झालं, मग आता इकडे लक्ष दे. फोर्स इंटू वेलॉसिटी पॉवर असते. मग इथे पॉवर काही रोटेशनल मध्ये पॉवर येणार आहे. फोर्स जागी टॉर्क टाक, वेलॉसिटी जागी अँग्युलर वेलॉसिटी. बरं का, अँग्युलर वेलॉसिटी. त्यांनी काय विचारले? अँग्युलर वेलॉसिटी विचारली, पण सर इथे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अल्फा दिलाय. अरे तर मग काही नाही, अँग्युलर वेलॉसिटी येणार पॉवर अपॉन टॉर्क. टॉर्कला टाक बेटा तू आय अल्फा. कुठला आन्सर यायला पाहिजे? हो की नाही? हो सर, एकदम बरोबर सर. सेम टॉर्क इज अप्लाइड टू द डिस्क. 2025 ला आलेला प्रश्न आहे बघा. 25 ला आलेला प्रश्न आहे, लेकरा सॉल्व करत जा. परत येऊ शकतो ना, 25-26 ला परत येऊ शकतो. सेम टॉर्क इज अप्लाइड टू डिस्क आणि रिंग. माझ्याकडे एक डिस्क आहे आणि एक रिंग आहे. हा, दोघांना आपण सेम टॉर्क आहे. याला पण टॉर्क तेवढाच आहे. ठीक आहे, इक्वल मास. अच्छा, दोघांचं मास सेम आहे. ठीक आहे, आणि रेडियस पण सेम आहे. ओके, चला, आनंद झाला मला. आता ते विचारताय कोण जोरात फिरेल म्हणे, कोण जोरात फिरेल. आता ऐक, कुठलं रिलेशन वापरायचं? जेवढं शिकवलंय तेवढंच, बाकी काही डोकं नाही लावायचं. टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. बरोबर. आता बेटा टॉर्क तर दोघांसाठी सेम आहे, म्हणजे अल्फा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आय. अल्फा इज इक्वल टू सम के टाइम्स ऑफ आय. बरोबर आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा मोठा आहे? सर मोमेंट ऑफ इनर्शिया कधी पण येणार रिंगचा मोठा असतो. मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा मोठा असतो, एवढं तर येतं आम्हाला. मग जर मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा मोठा असेल तर अल्फा कोणाचा मोठा असेल? अल्फा डिस्कचा मोठा असणार. अरे अल्फा डिस्कचा मोठा असेल ना. ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया छोटा त्याचा अल्फा मोठा, आणि ज्याचा अल्फा मोठा त्याचा ओमेगा मोठा. अरे ज्याचं ज्या गाडीचं ऍक्सेलरेशन जास्त त्याची वेलॉसिटी जास्त. बरोबर आहे का? तसंच लॉजिक आहे. म्हणजे काय? बोथ डिस्क विल रोटेट विथ अ ग्रेटर अँग्युलर फ्रिक्वेन्सी. एकदम बरोबर, सी यायला पाहिजे. परत 2025 चा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? टॉर्क पर युनिट मोमेंट ऑफ इनर्शिया इज. किती असतं टॉर्क पर युनिट मोमेंट ऑफ इनर्शिया? टॉर्क पर युनिट मोमेंट ऑफ इनर्शिया असतं बेटा अल्फा. अशा पद्धतीने आपला टॉर्क सुद्धा संपलेला आहे. पुढच्या लेक्चरला रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि रोलिंग मोशनला उडवून टाकू, आणि नंतर सर्क्युलर मोशन संपवून अख्खं रोटेशनल डायनेमिक्स कव्हर करू. म्हणजे 3 प्रश्न तुझे गॅरंटेड आहे. काही डाऊट असेल, कमेंट असेल, काही वाटलं तुला, बिंदास चॅट सेक्शन मध्ये मेसेज टाक. ऑल द बेस्ट.